लायन्स क्लबमध्ये जवळपास 30-35 मुलं त्या बालसदनगृहामध्ये होते, ज्यांना मायबाप नाहीत, वडील नाही, कोणाला आई आहे पण वडील नाहीत, आजोबा नाहीत, जमीन नाही, सगळ्या अशा गंभीर परिस्थितीमध्ये तिथे मुलं ते आहेत. त्या ठिकाणी मागच्या वर्षीचा जो वाढदिवस साहेबांनी साजरा केला तो म्हणजे त्यांना पुस्तकं, त्यांना त्यांचा युनिफॉर्म शाळेचा आणि हे सगळं वाटप करून असा आगळा वेगळा असा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला. आणि आजच्या रोजी सुद्धा हा जो काही वाढदिवस साजरा होतोय तो सुद्धा या बैतुल यतीम अनाथ आश्रम, हे अनाथ आश्रम आहे बाजूला, आणि इथे सुद्धा बऱ्यापैकी मुलं हे त्यांना आई नाही, वडील नाहीत, असे अनाथ असलेली मुलं, त्यांच्यासाठी साहेबांनी आज हा भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. अशा या अतिशय अल्पावधीत 1 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे साहेबांनी 1 वर्षाच्या काळामध्ये जी बी पॅन्थरची धुरा त्यांनी सांभाळली, त्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या माणूस घरात बसला नाही. या माणसाने म्हणजे एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांप्रती एक बुद्धांची मैत्री भावना लोकांमध्ये कशी पसरावी यासाठी अहोरात्र ते फिरत आहेत. जिल्हाध्यक्ष समोर या. श्रीखंडे साहेब जिल्हाध्यक्ष समोर या. एक खुर्ची घ्या ना. जोरदार टाळ्या होत्या जिल्हाध्यक्षांसाठी. बी पॅन्थरचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत श्रीखंडे साहेब. बसा 2 मिनिट बसा, नाही तर ते स्वागत नंतर करू आपण. आणि साहेबांप्रती मला एक या ठिकाणी शायरी आठवली म्हणून मी या ठिकाणी बोलून दाखवतो की साहेबांप्रती कितीही बोललं तरी कमीच आहे. पंचशील के 5 तत्वों को लिख देना, पंचशील के 5 तत्वों को लिख देना, धम्म दीक्षा के 22 प्रतिज्ञा को लिख देना. अरे जय भीम के लिए कुर्बान है ये जिंदगी, अगर मैं मर भी जाऊं तो मेरे मैयत कफन पर सिर्फ जय भीम लिख देना, जय भीम लिख देना. तर हे अशा प्रकारचं जय भीमसाठी एवढं आपल्या आयुष्याचे क्षण ते घालवत आहेत. तेव्हा अशा कर्तृत्व संपन्न माणसाचा वाढदिवस साजरा करणं ही आमची कृतज्ञता म्हणून बी पॅन्थरच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. तेव्हा अधिक न बोलता मला असं वाटतं ज्यांना कोणाला शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करायचे असेल तर मग आज स्वातंत्र्य भेटलं तसं तुम्हालाही स्वातंत्र्य आहे, 2 शब्द व्यक्त करावे अशी सगळ्यांना विनंती आहे. कोणी यावं आणि 2 शब्द बोलावे. राहुल भाई सरदे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द शुभेच्छापर बोलावे. साहेबांना तर पूर्ण जिल्हा ओळखतो, तसं त्यांचं सामाजिक काम खूप मोठं आहे. शासकीय सेवेत असताना साहेबांनी खूप सारे गरिबांना मदत वगैरे आणि मुलांना पण अशा अनाथ आश्रम नेहमीच आम्ही साहेबांसोबत 17 वर्षापासून त्यांचा बड्डे आम्ही वेगवेगळ्या शासकीय रुग्णालय असेल, अनाथ आश्रम असेल किंवा काही जे गरीब लोक असेल त्यांना त्या वाढदिवसानिमित्त आम्ही साहेबांच्या विविध असे कार्यक्रम घेऊन साजरा करत असतो. पण आज एक वेगळ्याच पद्धतीने एक साहेबांचा बड्डे आपण इथं साजरा करतोय. आणि साहेबांनी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर बी पॅन्थर एक सामाजिक संघटना, एक सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी साहेबांनी इथे ही संघटना स्थापन केली आणि मोठ्या ताकदीने इथे युवा आज त्याच्यामध्ये सहभागी. मी पण एक साहेबांच्या त्या बी पॅन्थरमध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एक काम करतोय. पुढील तसे साहेबांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला असतं आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक शुभेच्छा देतो व सर्वांना 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा सर्वांना. जय भीम. मी सन्माननीय शशिकांत खांडगे यांना विनंती करेल की त्यांनी कृपया 2 शब्द शुभेच्छा द्याव्या.
सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विजू भाऊ मला तुमच्याजवळ यायला भेटलं आहे, खूप बरं वाटलं मला, कारण की इतका जास्त मी तुम्हाला भेटलेलं नाही आहे. आणि मागं विहारामध्ये मला 2 शब्द बोलायचे ते मी सरांना बोललो होतो की जी मुवमेंट थांबली होती पॅन्थरची ती तुम्ही नव्यानं चालू केलेली आहे. आणि जो 20 तारखेचा कार्यक्रम आहे ते खूप संख्येने लोक जमा होतील आणि सिद्धार्थनगरचा खूप पाठिंबा आहे तुम्हाला आणि सिद्धार्थनगरचे सगळे मुलं तुमच्यासोबत आहे आणि मीही तुमच्यासोबत आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर. यानंतर मी राहुल भाऊ साळवे यांना अशी विनंती करतील की त्यांनी 2 शब्द बोलावे. तर सर्वप्रथम सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांचा परिचय मला साईमध्येच झाला होता विद्यापीठामध्ये. सर तिथं एक गेस्ट म्हणून आले होते 6 वीक सर्टिफिकेट कोर्सला. त्या टायमाला सरांचे मनोगत ऐकून खूप छान वाटलं होतं. त्यानंतर विजय भाऊच्या माध्यमातून मी सरांना भेटलो त्यांच्या घरी. खूप छान वाटलं सर. थँक्यू सर. ॲडव्होकेट रवी हिवराळे यांना विनंती करेल की त्यांनी 2 शब्द शुभेच्छापर बोलावे. 77वां स्वतंत्र दिन की सभी भाइयों को बधाइयाँ. एवं हमारे साहब जिन्होंने समाज कार्य का प्लेटफॉर्म क्या होता है वो मुझे और आप सभी को अवेलेबल करके दिया. उनके जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. कई सालों से एटलीस्ट पिछले 10 सालों से मैं समाज कार्य करना चाहता था, लेकिन ऐसा प्लेटफॉर्म ही मुझे मिला नहीं था, क्योंकि ये 10 सालों में जो हमने बहुत से संगठन जैसे जांचे पड़ताले, एक सरगना जो चाहिए जो समाज कार्य सिखाए, उसमें ईमानदारी सिखाए, अपनी हक हलाल की कमाई उसमें लगाए, तो वो संगठन 100% आगे इफ़ेक्ट देता है, ऐसा मैं मानता हूँ. इसीलिए ये संगठन भी हमारा 100% आगे बढ़ेगा, ये मैं आप सभी से वादा करता हूँ. और साहब को फिर से जन्मदिन की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. जय भीम. नंतर आमच्या आई आहेत मायाताई खंडागळे, ज्या नेहमी समाजकार्यामध्ये सक्रिय असतात आणि काही कारणास्तव त्या नाहीत, पण आज आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी 2 चालेल त्या बसूनही त्यांच्या शुभेच्छा आपण स्वीकारणार आहोत. सरांना मी अशी विनंती करेल की त्या आल्या हीच खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी आहे. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित अमोल भाऊ वाघमारे हे 2 मिनटं आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी माझे गुरुवर्य, माझे प्रेरणास्थान आदरणीय बी पॅन्थरचे सामाजिक संघटनेचे मुख्य संस्थापक अध्यक्ष बस्ते साहेब यांचा आज वाढदिवस, आणि विशेषतः आपला आज भारत देश स्वतंत्र झाला या दिवशी साहेबांचा वाढदिवस असणं हे आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच जण या ठिकाणी आलेले आहात. साहेबांविषयी बोलावं म्हटलं तर खूप काही आहे. सर्वांनाच या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही. साहेबांचं जवळपास माझ्या 2 वर्षापासून आमचं प्रसंग आलेला आहे, पण साहेबांना मी एकदम जवळून ओळखतो आणि साहेबांचा जो समाजा हितासाठीचं काम आहे ते अत्यंत मनातून आहे आणि सर्व युवा पिढींसाठी प्रेरणादायी काम आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार साहेब आपल्या जसा माणूस असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगत असतात. खरोखर ज्यावेळेस मला काही बोलता येत नाही जास्त, पण मी ज्यावेळेस माझ्या गावामध्ये भाषण करायला तोडकं मोडकं भाषण करायला आमच्या ॲडव्होकेट साहेबांना माहिती आहे, पण मी ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस माझ्या जर अंगामध्ये कुठला देव धर्म येत नाही तर माझ्या अंगामध्ये फक्त बस्ते साहेब येतात, कारण की त्यांच्या त्यांचं भाषणाची शाले मी त्या ठिकाणी वापरतो. माझं छोटंसं खेडेगाव आहे, पण त्या ठिकाणी साहेबांच्या विचारावरती मी विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी पुन्हा एकदा मी माझ्या परिवाराच्या वतीने, वाघमारे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या घाणेगावच्या वतीनं आणि सर्व बी पॅन्थरच्या वतीने साहेबांना पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला आमचे मगरेदादा यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी सदैव आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. आणि स्वतः मात्र
काहीतरी त्यांनी पण सुद्धा बोलावं, म्हणून मी विजयजी मगरेंना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपले 2 शब्द व्यक्त करावे या ठिकाणी. धन्यवाद सर. मी खूप काही मोठा माणूस नसून पण आज जो काय आहे तो बस्ते साहेबांमुळे आहे हे मी सांगायला विसरणार नाही. कारण ज्या वेळेस आमची केवळ ना केवळ फक्त कॉलेज लाईफ सुरुवातच झाली होती आणि सामाजिक कार्यामध्ये आमची सुरुवात होती, तर असा कोणीतरी मोठा व्यक्ती आणि आदर्शवत व्यक्ती आमच्या जीवनामध्ये आला आणि आमचं सोनं झालं हे मी आपणासमोर सांगतो. कारण ज्यावेळेस माझं जे गाव आहे अत्यंत खेड्यातून गाव आहे, माझ्या घरची जी परिस्थिती आहे अत्यंत हालाकीची, म्हणजे 3 पत्राच्या रूममधला मी माणूस, आई वडिलांसोबत राहणारा, घरात वडील दारू पिणार आणि मार्गदर्शन नावाचा कुठलाही प्रकार नाही. ज्यावेळेस आईची फाईल आईच्या सख्या मामाच्या टेबलवरती गेली, आईचे मामा बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होते, मॅनेजर असताना ती फाईल त्यांनी फाडून फेकून दिली, पण ती फाईल केली नाही आणि आमचा संपर्क साहेबांशी आला. साहेबाई, आई आणि आम्ही परिवाराला एक उचलून धरण्याचं काम साहेबांनी केलं आणि मला स्वतःच्या घरामध्ये नेऊन पोहोचवलं. आणि नेऊनच पोहोचवलं नाही तर ज्यावेळेस माझं लग्न ठरल्यानंतर आमच्या दोन्ही बाजूचं बजेट 40-40 हजार आणि माझ्या लग्नाचा हॉल आदरणीय बस्ते साहेबांनी 1,10,000चा AC हॉल त्या काळामध्ये मला दिला. आणि मी असं ठरवलं होतं की घरातील जे काही माझे नातेवाईक मंडळी आहे की ज्यांनी मला नाकारलं होतं की वडील दारू पितात, आई भांडेकाम करते, त्याच्यानंतर ही मुलं पण गटारीतच जाणार, ही त्यांचं 100%चं जे भविष्य होतं ते कदाचित या ठिकाणी आल्यानंतर माझं संपलं. मला व्यसनाचा कुठलाही गंध लागला नाही आणि झाले आज 20 ते 22 वर्षापासून मी साहेबांच्या सोबत आहे. आणि साहेबांच्या सोबत असताना त्यांचं सिद्धार्थनगरवर असलेलं प्रेम मी आपणाला या ठिकाणी सांगतो की सिद्धार्थनगरमधील जी पण टीम होती त्या टीमच्या अवघ्या अर्ध्या रात्री सुद्धा, आणि बघा मी आज तुम्हाला सांगतो की मी कुणालाही भीत नाही, कारण माझ्या मागे जी ताकद आहे ही ताकद अशी आहे की तू आज जरी गेला तरी तू कुठेही जा, फक्त दोष तुझा नसला पाहिजे, मी तुला कुठंही वापस आणील. हा शब्द मला त्या दिवसापासून आहे आणि आज पण कायम आहे. मी तुम्हाला सांगायला बिलकुलही घाबरणार नाही की मी आईच्या नातेवाईकाला कुणालाही बोलत नाही. वडिलांचे जे नातेवाईक आहेत त्यांनाच मी फक्त बोलतो, ते पण आदरानं बोलतो आणि त्यांच्याशी आहे. आणि साहेबांनी मला जी ताकद दिली आणि मला स्वतःच्या घरात नेऊन टाकलं तेव्हापासून मी ठरवलं की उरलेलं जेवढं आयुष्य आहे ते फक्त साहेबांसाठी देईल आणि चळवळीसाठी देईल. आणि इथून पुढेही माझा हाच मानस राहील की साहेबांनी सांगितलं की आज इथं गड्डा आहे, तुला उतरणे, त्यात पाणी आहे, काय असं माहीत नाही, पण ती कुदी आम्ही टाकणार आणि मी ती खरी करून दाखवणार. आणि आज मी जो माझं मित्रमंडळ, मित्रपरिवार या ठिकाणी मी एवढ्या हक्काने या ठिकाणी घेऊन आलो आणि तर मी यासाठी घेऊन आलो बसून पाणी पिऊन, म्हणजे माझा नातेवाईक माझ्या घरी चहा सुद्धा असताना सुद्धा कधी गर्व नाही. माझ्या घरी सुद्धा येऊन साहेब स्वतः आले, बसले, चहा पाणी घेतली आणि त्या दिवशी सांगितलं की मी देव तर बघितला नाही, पण जर कधी मोठा माणूस जर माझ्या घरी आला असेल तर ते साहेब आहेत. कारण साहेबांच्या मागं 8 ते 10 सरकारी नोकर, घरचे माणसं तर वेगळेच असतील, पण सरकारी गाडी, लाल दिव्याची गाडी माझ्या घरात आली. आणि जे काही मी दारिद्र्यात असेल, काही असेल, पण माझं सोनं करण्याचं काम साहेबांनी केलं. मी एवढंच सांगतो आणि या ठिकाणी माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांना हेच संदेश देईल की बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सुशिक्षित लोकांना सांगितलं होतं की आपल्या वस्तीत जा, आपल्या वस्तीत जाऊन जे काही सामाजिक काम करतात, जी लोक, जी विद्यार्थी, ज्यांना घडायचंय, ज्यांना आदर्श पाहिजे, अशी आदर्श माणसं जर वस्तीत गेली, झोपडपट्टीत गेली तर कदाचित तिथले मुलं सुधारतील. आणि सातत्यानं जवळजवळ 17 ते 18 वर्ष होत आहेत की आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार, 10वी, 11वी, 12वी जी विद्यार्थी टॉपर आलेले आहेत त्या लोकांचा सत्कार करताना मला खिशातून 1 रुपया टाकायची गरज नाही. साहेब मला सांगतात की वस्तीतील किती मुलं आहेत जी गुणवंत झालीत, त्यांचा काय सत्कार काय असेल माझ्याकडून पैसे घेऊन जा, मी नाही आलो तरी हरकत नाही, पण तू कार्यक्रम थांबता कामा नये, तू तुझ्या पद्धतीनं हे कामं करशील आणि लोकांपर्यंत पोहोचशील. फक्त चळवळ लोकांना कळाली पाहिजे या हेतूने साहेबांनी आम्हाला तयार केलं. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण या विनंतीला मान देऊन सर्व कार्यकर्ते सिद्धार्थनगरमधून या ठिकाणी आलात, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. कारण साहेब खरंच खूप, त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल
बस एवढंच या ठिकाणी आपल्याला मला साहेबांपर्यंत पोहोचायचं होतं. आपण आलात, मी आपले खूप खूप आभारी आहे. आणि मला संयोजकांनी 2 मिनटं बोलण्याची संधी दिली, मी त्यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे, कारण स्टेज मला आपण बोलण्यासाठी दिला. धन्यवाद. सर, मला एवढी कल्पना नव्हती की आमच्या बी पॅन्थरचे प्रेसिडेंट अशा प्रकारचंही काम करतात. खरंच साहेब, तुमच्यासाठी मला अजून एक शेर आठवतोय. हीरा परखने वालों से पीड़ा परखने वाला ज्यादा महत्वपूर्ण होता है. हीरा परखने वालों से पीड़ा परखने वाला ज्यादा महत्वपूर्ण होता है. किसी की पीड़ा परखने वाला, किसी की पीड़ा परखने वाला इंसान असल जिंदगी का जोहरी होता है. असल जिंदगी का जोहरी होता है. म्हणजे माणसाचा आणि माणसाची जी पीडा ओळखणारी जी किमय आहे ते प्रत्येकाला येत नाही. आणि म्हणूनच भाऊ भावाचं पटत नाही, बहीण भावाचं पटत नाही. ती बरीच मोठी ही किमया आहे. पण या चाकोरीच्या बाहेर जाऊन साहेब असंही काही काम करतात की ते असल जिंदगीचं खरं म्हणजे आपल्या बी पॅन्थरचा तो एक हिरा आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि यानंतर आमचे खालिद भाई, मला असं वाटतं की मराठवाड्याचे जे प्रमुख आहेत ते 2 शब्द बोलतील. बनसोडे, हां, खालिद भाई हे सुद्धा या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील अशी त्यांना विनंती आहे. खालिद भाईंचा विशेष म्हणजे बी पॅन्थरचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेब. भाई, तो पहले सबसे पहले आपको हिंदुस्तान की जंग आज़ादी के बाद जो हमको आज़ादी मिली उसके लिए आपको बहुत मुबारकबाद देता हूँ. इसके अलावा मेरे अज़ीज़ तरीन दोस्त जनाब अनिल कुमार बस्ती साहब की जो आज सालगिरह का मौका है, तो उसके लिए भी मैं आपका इस्तकबाल करता हूँ और उनकी बड़ी मुबारकबाद देता हूँ कि आपके जो है साहब आपकी ऐसी ज़िंदगी में 50,000 साल आपके सालगिरह मनाई जाए. तो दस्ते साहब का मामला हमारा ये रहा कि हमारे पहले मराठा सेवा संघ में हुआ करता था, जिजाऊ ब्रिगेड और संभाजी ब्रिगेड में. तो उस वक्त हमारे एडवोकेट सैयद अरशा गाज़ीउद्दीन साहब थे, जिनका इंतकाल हो गया है, जो शुलापुर के थे. उन्होंने मुझसे कहा कि भाई आप मराठा से चरवड़ में तो है, लेकिन थोड़ा SC OBC में क्यों नहीं आते. तो SCs के बताया. तो फिर हमको बामसेफ में आए. तो बामसेफ में के बस्ते साहब का मेरा जो ताल्लुक़ हुआ या मेरी पहली मुलाकात हुई वो सब 2000 की बात है. 2000 में संत एकनाथ रंग मंदिर में मेशराम साहब ने मुझे इनसे मिलाया था, बस्ते साहब से. तो वो दिन है और आज का दिन है कि हमारी दोस्ती में कभी कोई दुश्मनी नहीं हुई, कभी कोई हमने एक दूसरे के खिलाफ कोई लफ्ज़ नहीं कहा कि, बल्कि जब भी मुझको ज़रूरत पड़ी मैं उनके लिए भागा और जब मुझको उनकी ज़रूरत पड़ी वो मेरे लिए दौड़ कर आए. तो ये एक ऐसा संगम है जो बोला नहीं जा सकता, जिसको सिर्फ समझा जा सकता है. बस्ते साहब और आप लोगों ने बहुत काम किया है. मतलब अब ये बामसेफ का जिक्र कर यहाँ करना चाहिए ना करना चाहिए, मुझको थोड़ा सा क्योंकि बामसेफ में हम लोगों ने काफ़ी 15 साल हम लोगों ने अपनी ज़िंदगी के बहुत कीमती साल दिए हैं. और हैरतअंगेज़ बात तो ये होती थी कि मैं और हमारे दोस्त नायाब अंसारी साहब के बोलने पर हम लोगों को एक पम्फलेट मिलता था कि झारखंड में किसी गांव में एक पुर्रा में खाली पम्फलेट हमको मिल रहा है और हम गधों की तरह मैं और नायाब अंसारी अपना खर्चा करके जाते थे, कभी हैदराबाद में, कभी बम्बई में, कभी किधर कभी किधर. बहरहाल बहुत अच्छा काम हुआ, बहुत कुछ हुआ. फिर हमने 2012 में यहीं आपके पड़ोस में आम खास मैदान के अंदर एक मुस्लिम परिषद ली थी, जिसके ऑर्गेनाइज़र साहब और हम दोनों थे और बहुत अच्छा प्रोग्राम हुआ. और आपको हैरत होगी सुनकर कि मतलब कि दोपहर से लेकर रात तक चल रहा था ये सेशन और इसमें
बहुत बड़े बड़े लोगों को बुलाया था हमने, जैसे कि महमूद पराचा सुप्रीम कोर्ट के जो वकील हैं, बड़े मशहूर आदमी हैं, और काफ़ी लोग थे। उसके अंदर सारे समाज के लोगों को हमने बुलाया था, सारे लोग आए थे। वो एक प्रोग्राम ऐसा था जिसमें हमने एक फ़ंड भी दिया था मशरफ साहब को 3,51,000 रुपये, और काफ़ी खर्च किए थे। और कोई हम दो ही थे, हमारे कार्यकर्ता हुआ करते थे जो काम करते थे। इसमें जो पार्टिसिपेंट्स जिनको हम बुलाए थे पूरे मराठवाड़ा से आए थे, तो इसी हॉल में वो ठहरे हुए थे, यहीं उन्होंने खाना खाया था। और पहली बार ऐसा हुआ था कि बामसेफ के किसी प्रोग्राम में किसी से एक पैसे का फीस नहीं ली गई थी, ना खाने की ना रहने की। ये एक चीज़ हुई। कुछ दिनों के बाद ये हुआ कि चूँकि हमारे बस्ते साहब RTO हैं, ट्रैफिक पुलिस के ऑफिसर हैं, तो चूँकि अब ये गवर्नमेंट ऑफिसर होने के बाद ये एक्टिविटी करते हैं, समाज के काम करते हैं, बहुत बुरा काम करते हैं ना, लिहाजा इनको एक पुलिस प्लानिंग की गई और बस्ते साहब को सस्पेंड करवा दिया। उस वक़्त जो है मैं मेशान साहब से मिला और मैंने उनसे कहा कि साहब देखिए, अपना आदमी है, सस्पेंड हो गया है, अब बामसेफ क्या करती है। लेकिन आपको हैरत होगी कि बामसेफ की तरफ से कोई हम लोग को रिस्पॉन्स नहीं मिला। ऐसा नहीं है कि बस्ते साहब ने खामोशी इख्तियार कर ली, फिर वो उठे और उन्होंने बी पैंथर बनाई। वाकई तो उस शुरू में तो पहले अकेले ही थे, मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर। बस्ते साहब ने जो है जब शुरुआत की तो अकेले थे, तो मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर लोग साथ आते गए और ये कारवा बन गया। तो बहुत अच्छी बात यह है कि अभी बस्ते साहब वॉलंटियर रिटायरमेंट लिए उन्होंने, और काफ़ी काम कर रहे हैं, कई गाँव में जाते हैं, सारे प्रॉब्लम को दूर करते हैं। अभी एडवोकेसी भी करना चाहिए उनको, मुझको लगता है। और काफ़ी मतलब ये मैं समझता हूँ कि कहीं आपके समाज में तो इतने काम करने की ज़रूरत है, जैसे आपके पास ग्रुप्स होने चाहिए, डॉक्टर्स का ग्रुप होना चाहिए जो गरीब लोगों की मदद कर सके। आपके पास जो है तो वकीलों का एक ग्रुप होना चाहिए जो अपने गरीब बच्चों को जो अरेस्ट होते हैं चढ़बड़ के ज़माने में उनको छुड़ा सके। ऐसे आप लोग इसको सोचिए ज़रूर, और मुझको मौका दिया है बस्ते साहब ने, तो मैं इनका बहुत मशकूर हूँ, बहुत शुक्रगुजार, बहुत शुक्रिया, थैंक यू। या ठिकाणी अमोल दाभाडे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करायचे आहेत। मी बघितलंय छोट्या छोट्या मुवमेंटला ते तत्पर उभे असतात, गोरगरिबांना जिथं लागेल तिथं मदत करतात, समाजात जिथं अन्याय होतो ज्यावेळेस ते अधिकारी असताना सुद्धा त्यांना काही मर्यादा असतात, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की इतक्या म्हणजे अधिकारी इतक्या ओपन लेवलवर येऊन कोणी काम करत नाही। ते मी साहेबांना त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करताना बघितलेलं आहे। जेवढा प्रत्येक समाजाचा म्हणजे कुठल्याही हा या जातीचा का तो त्या जातीचा हा विचार कधीच डोक्यात न ठेवता त्यांनी काम केलेलं आहे, प्रत्येकाला मदत केलेली आहे, स्टँड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे त्यांच्याकडनं शक्य होईल ती त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मला तरी असं वाटतंय की आज खऱ्या अर्थाने एक विचाराची गरज आहे, जे बी पॅन्थरच्या माध्यमातून आज आपण ते करू शकतो। तर सगळ्यांना एक म्हणजे एक विनंती करेल की एक चळवळ कुठं चालली आहे याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, आणि आपल्याला कुठल्या विचारधारेसोबत काम करायचं आहे हे सुद्धा आपणच ठरवायचं आहे। कारण की कुठल्याही संघटनेमध्ये या पक्षामध्ये आपण का जुडतो हे सगळ्यात अगोदर तरुणांनी विचार करण्याची गोष्ट आहे की आपण या संघटनेसोबत किंवा या पक्षासोबत का जुडायचं आहे हा सुद्धा आपण विचार करावा असं मला वाटतंय। आणि आज संघटनेविषयी न बोलता मी साहेबांना या ठिकाणी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो। धन्यवाद। आमच्या मराठवाड्याचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट थोडंसं हे या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील। आणि या ठिकाणी सन्माननीय बी पॅन्थरचे अध्यक्ष बस्ते सर यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी वेळेच्या अनुसार प्रत्येकांना 5-5 मिनटं बोलण्याची संधी भेटत आहे। तर सरांचं आतापर्यंत सर्वांनीच कार्याचा उल्लेख केलेला आहे, आणि या व्यतिरिक्त
हे जे कार्याचा उल्लेख केलेला मला वाटतं फक्त हा 1% कार्याचा उल्लेख झालेला असावा. 99% कार्याचा उल्लेख हा बाकीचा आहे. बस्ते सरांचं हे जीवनच, संपूर्ण जीवनच त्यांनी समाजासाठी त्यागून दिलेलं आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बस्ते साहेबांना जे सर्व्हिसमधून कारस्थान करून कमी करण्यात आलेलं आहे, ते जिवंत उदाहरण त्यांच्या कार्याचं आहे. आपल्या समाजातील एखादा व्यक्ती जर समाजासाठी कार्य करत असला तर त्याला मागे खेचणारे व्यक्ती फार आपल्या मागे असतात. चांगलं कार्य करणाऱ्याला पुढे सहजासहजी जाऊन देत नाही. मग असं आपल्या समाजात का बरं घडतंय? ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट अशी एक ताकद असली पाहिजे. आज स्वातंत्र्य दिवस आहे. खऱ्या अर्थाने आज आपण स्वातंत्र्य झालोत का? आणि आपण कोणापासून स्वातंत्र्य झालो? इंग्रजापासून आपण स्वातंत्र्य नाही झालो. इंग्रजाने आपल्या समाजावर कधीही अन्याय अत्याचार केला नाही. आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करणारे हे आपल्याच इथले व्यक्ती आहे, जे आता सुद्धा आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. मग त्याला वाचा फोडण्यासाठी आणि वाघासारखं काळीज असणारे व्यक्तिमत्व आवश्यक आहे. म्हणून सन्माननीय बस्ते सरांनी एक संघटना स्थापन करण्याचं एक ध्येय मनामध्ये ठाणलं. आणि ह्या संघटनेमध्ये व्यक्ती असतील तर ते विचारांचे व्यक्ती असतील. जे व्यक्ती सुशिक्षित आहे, क्वालिफाईड आहे, क्लास 1 अधिकारी, डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे. संघटना तर भरपूर आहे, पण त्या संघटना अशा आहेत ज्यांच्याकडे फक्त ताकद आहे, विचार कमी आहे. आणि त्या ताकदीला लोक पैशाने विकत घेतात. पण ज्ञानाला कोणीही विकत घेऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या ज्ञानाला कोणीही विकत घेऊ शकलेलं नाही. आणि जे बाबासाहेबांच्या फुले शाहू विचारांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून चालणारे आमचे बस्ते सर यांनी समाजावर जिथे कुठे अन्याय होईल, वैयक्तिक असो सामाजिक असो, केव्हाही साहेबांना अर्ध्या रात्री जर फोन केला तर साहेबांकडे वेळ जर नसला तर आमच्या संघटनेतील कोणत्याही व्यक्तीला इथं असा प्रॉब्लेम झालेला, तुम्ही जा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. बस्ते सरांना या ठिकाणी ह्या ज्या वयाच्या या विशिष्ट घटकात आराम करू शकतात काही लोक, पण बस्ते सरांनी तो घटक तो निवडला नाही. त्यांनी सामाजिक चळवळीत झोकून दिला, समाजासाठी त्याग केला. आणि आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे का आपण जन्माला आलो ते स्वतःसाठी नाही, तर आपलं कर्तव्य आहे की आपण समाजासाठी सुद्धा आपलं काही योगदान द्यायला पाहिजे. बरेचसे लोक येतात आणि जातात, पण ते घरातल्या घरात मर्यादित राहतात. गल्लीतले 10 लोक सुद्धा त्यांना विकत. सरांना तुम्ही कुठेही घेऊन जा. एक 10 दिवसापूर्वीच एक जिवंत उदाहरण होतं. आम्ही एक विशिष्ट ठिकाणी गेलो आणि ते व्यक्तीने सरांना जय भीम घातला. ते म्हणे सर मी तुम्हाला ओळखतो म्हणे, तुम्ही बस्ते सर आहे. सर पण अचंबित झाले. अरे व्यक्ती कसं काय ओळखतो मला? म्हणजे सरांना तुम्ही कुठेही नेलं औरंगाबाद जिल्ह्यात तर सरांना ओळखत नाही असा विषय नाही. हे त्यांचं कार्याचं गुणगौरव आहे. तर या ठिकाणी मी जादा न बोलता सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांनी त्यांचं पुढील कार्य, पुढील आयुष्य समाजासाठी पूर्णपणे खर्च करावे. आणि याबद्दल मी पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तेव्हा मी पण साहेबांना हाच प्रश्न विचारला की साहेब, बस्ते साहेब तुम्ही आमदार खासदार जरूर होऊ शकता. तुमची ओळख एवढी मोठी आहे, तुमच्याकडे पद आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही आमदार सहज होऊ शकता. पण साहेबांप्रती त्यांच्या बोलण्यातून मला जे काही आठवलं त्याच्यावर मला एक शायरी सुचली आणि मी ती इथं व्यक्त करतो. शायद मैं इसलिए पीछे हूँ. साहेब काय म्हणतात की शायद मैं इसलिए पीछे हूँ, मुझे होशियारी नहीं आती. बेशक लोग ना समझे मेरी वफादारी, मगर मुझे गद्दारी नहीं आती. मुझे गद्दारी नहीं आती. गद्दारी. हाच एक महत्वाचा मुद्दा साहेबांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्याशी जुळून राहिलो. आम्ही वैचारिकतेने त्यांच्याशी माळ जोडलेली आहे. आणि ही अशी घट्ट वैचारिकता आमची जोडलेली आहे की उभ्या महाराष्ट्रात आम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ की बी पॅन्थर काय चीज आहे म्हणून. तर यानंतर राष्ट्रवादी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय ससाने साहेब या ठिकाणी आले. त्यांनाही 2 शब्द बोलण्याची शुभेच्छापर त्यांची भावना आहे त्यांनी व्यक्त करावी. 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. 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 2 शब्द बोलण्याची विनंती कर
पहिलं प्रथम माझी गाडेकर साहेबांनी ओळख करून दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. तत्पूर्वी बी पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनिल कुमारजी बस्ते साहेब यांचं प्रथम मी वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो अशी मी सगळ्या विनंती करतो. तसेच माझे मित्र भगवानजी भुईगड BN राव टेलर त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. दादा इकडे या. हा, पुढं. गाडेकर साहेबांनी सांगितलं की बस्ते साहेब पहिल्यापासून मी तर 20 वर्षापासून त्यांना ओळखतो आणि ज्यावेळेस ते सर्व्हिसला होते त्यावेळेस आपल्या दलित पुढाऱ्यामध्ये जेवढे चळवळीतले नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी त्यांना सहकार्य करायचे. म्हणून विजयनंद दादाचं एक गाणं आहे, चळवळीला बा तुझ्या, चळवळीला बा तुझ्या दिशा ही मिळावी, तुझ्या लेकराला दिशा ही कळावी. आज आपल्या समाजामध्ये सर्वांना बस्ते साहेबांच्या हेतूने त्यांच्या बी पॅन्थरमध्ये सगळ्या समाजामध्ये दिशा ही कळत चालली, दिशा ही कळाली आणि अशीच येणाऱ्या विधानसभा लोकसभेमध्ये सरांनी सांगितलं, गाडेकर सरांनी आमदार खासदार होणार आहेत, परंतु मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा माझ्या संघटनेतून आणि सर्व संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा आणि ते येणाऱ्या विधानसभेला किंवा लोकसभेला खासदार होणार आणि समाजाचा न्याय करणार. मी आज तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आडोसमध्येच मला बोलण्याची संधी दिली, तुमचं आभारी आहे. आणि बस्ते साहेबाला वाढदिवसाच्या माझ्या संघटनेच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, भगवान भुईगड यांच्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. असेच सामाजिक काम करत राहू. सगळा समाज त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. जय भारत. आणि यानंतर आमचे जिल्हा प्रेसिडेंट श्रीखंडे साहेब यांना अशी विनंती आहे की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. त्याचप्रमाणे आजची सत्कार मूर्ती आदरणीय बी पॅन्थरचे अध्यक्ष अनिल कुमार बस्ते सर, हा सत्कार सोहळा आज ऐतिहासिक सोहळा म्हणायला पाहिजे. कारण या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या दिवशी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आहे आणि ह्या दिवशी मान्यवर अनिल कुमारजी बस्ते साहेबांचाही वाढदिवस आहे. ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचा आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. बी पॅन्थरमध्ये मी येण्यापूर्वी खूप विचार केला होता, कारण मी यापूर्वी संघटनेमध्ये एका संघटनेमध्ये होतो. त्या संघटनेमध्ये मी 1 वर्ष काही माझी स्वतःची गाडी गेली, बोलेरो गाडी गेली, परंतु संघर्ष मी चालू ठेवला. आणि मग खंदारे साहेबांनी मला फोन केला की आपल्याला बी पॅन्थरला जॉईन व्हायचं आहे. बी पॅन्थर म्हणलं, ते म्हणे मग बस्ते सरांची म्हणलं बस्ते सरांना मी ओळखतो. बस्ते सर एकदा
नेवासा फाट्यावर बुद्धविहाराच्या कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाला आम्ही त्या ठिकाणी तिथं गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्या वयोवृद्धांचा सत्कार केला होता. तेव्हापासून मी बस्ते सरांना ओळखतो. आणि परिस्थिती मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी असाच फोन केला सरांना की पहिलं काम आम्ही जिथं खुलताबाद तालुक्यामध्ये तिसगाव झेंड्या उपटून फेकून देण्यात आला आणि साहेबांनी आदेश दिला की आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि म्हणून पहिलं काम आम्ही बी पॅन्थरचं 3-4 गाड्या घेऊन आम्ही स्वतः बस्ते साहेबांनी तिथं आगमन झालं. तिथल्या पोलीस पाटलाला गावकऱ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला हे योग्य वाटतं का, आणि योग्य वाटत नसेल तर हा झेंडा बसून द्या, नाहीतर मग आम्हाला पुढची कारवाई करावं लागेल. त्या ठिकाणी आम्ही खुलताबादला PI नसताना, रविवारचा दिवस होता, PI नसताना SPIना बोलून घेतलं आणि बस्ते सरांनी इतका चॅलेंजमध्ये सांगितलं की तुम्हाला तिथं जाऊन जयंती काढावं लागेल, झेंडा बसून तुम्हाला तिथं आनंदोत्सव साजरा करावा लागेल, तरच आम्ही इथं बेनती आंदोलन करू. आणि ते सक्सेस करून दाखवलं. हे बी पॅन्थरचं पहिलं पाऊल. दुसरं पाऊल, 75 वर्ष झाले त्या गावात जयंती निघत नव्हती. घुसूर गावामध्ये, खुलताबाद तालुक्यामध्ये, कन्नड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन तिथल्या PIला समक्ष भेटून, इथं CP यांना भेटून ती जयंती मोठ्या उत्साहाने पोलीस बंदोबस्तामध्ये साजरी करण्यात आली. हे बी पॅन्थरचं दुसरं कार्य. त्यापूर्वी एक नांदगावमध्ये एक महिला लक्ष्मीबाई गायकवाड म्हणून तिची सुवर्णानी जमीन हस्तगत केलेली आहे. त्या महिलेला मारहाण केली आणि तिचा फोन मला अचानक आला की दादा असं असं आहे. मी दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं की आमची मासिक मीटिंग असते, त्या मासिक मीटिंगमध्ये तुम्ही या, तुमची कैफत मांडा, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सहकार्य करू. बस्ते सरांचा परिचय दिला आणि ती बाई अक्षरशः पावसामध्ये एक वयस्कर लेडीज मराठी समाजाची महिला 90 वर्षाची महिलेला घेऊन आली ते सोबत आणि भर पावसामध्ये विश्रामगृहामध्ये बैठक केलं, त्यांना पाचारण केलं आणि त्यांची कैफत मांडली. आणि 8 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये नाशिक येथे CPला भेटून त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आता 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिनी जैतापूर तालुका कन्नड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं अनावरण साहेबांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आले. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जर आपलं स्थापन करायचा अनेक अडचणी येतात खेड्यापाड्याने, पण त्याही ठिकाणी साहेबांनी इतकं सखोल मार्गदर्शन केलं, पूर्ण गाव अचंबित झालं. त्या ठिकाणी सरपंच, वकील, इतर पक्षाचे राजकारणी सगळे त्या मीटिंगला, आपल्या कार्यक्रमाला हजर असतात. मित्र, बी पॅन्थरच्या कार्याचा उल्लेख इतका जबरदस्त आहे आणि मीही इतका भांबवलेला आहे, कारण मी माझं 30,000 रुपयाची नोकरी सोडली. मी गरवारीमध्ये परमनंट होतो आणि घरकुल मिळत नव्हतं, म्हणून आम्ही तहसीलदारला मागणी मांडायला गेलो. ते म्हणे तुम्ही अतिक्रमण जागेवर आता तुम्हाला घरकुल देता येणार नाही. मी म्हणलं साहेब आम्हाला मग आता उपोषण करावं लागेल म्हणले. ते म्हणे बरोबर बोलले म्हणते, तुम्ही नाव सांगा म्हण तुमचं. त्यांच्या स्वतःच्या डायरीमध्ये नाव सांगितलं आणि नाव घेतलं आणि आता तुमच्या नावाने मी दौंडी देतो म्हणे त्या साठेनगरमध्ये की ह्या माणसामुळं तुमची झोपडपट्टी उठवणार आहे. तुम्ही राहता तिथं ते खूप झालं म्हणे, परंतु तुम्हाला घरकुल तिथे मिळणार नाही. मी म्हणलं साहेब तुम्ही जिद्दीनं म्हणताना मी त्या जिद्दीनं तुम्हाला सांगतो की मी तिथं घरकुल मिळवून देईन आणि तरच मी ही दाढी काढेन म्हटलं. त्या चंद्रकांत शेळके होते त्यावेळेस तहसीलदार. त्यांना म्हणलं साहेब तुम्ही जे म्हणताय ना, मी घरकुल त्या संदर्भात मी 2 वर्ष अक्षरशः मी आमरण उपोषण केलं, लोकशाही दिनात गेलो आणि घरकुल 2019 मध्ये घरकुल मिळवून दिलं स्वतःला. त्याचप्रमाणे गरवारे मनुवादी कंपनी आहे, तिथं आपल्या जातीला थारा नाही, परंतु मी कामाच्या जोरावर अर्ध्या रात्री मला फोन आला तर मी कामाला जात होतो, त्यामुळं मला तिथं परमनंट केलं. परंतु मग आपल्या समाजाच्या 17 लोकांसाठी मी तिथं युनियन लावली. युनियन कधी लागत नव्हती पण युनियन लावली आणि त्या युनियनमुळं मला काढण्यात आलं.
तरी मी मॅनेजमेंटला गेलो नाही की मला कामावर घ्या. मी म्हणलं चालेल, मला काही अडचण नाही, पण मी झुकणार नाही. केवळ मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलेले आहे, जे शक्य नाही ते शक्य करून दाखवा. आणि बी पॅन्थरमध्ये तेच घडतंय, जे शक्य नाही ते शक्य होतं. आणि आज तुम्हाला ठामपणे सांगतो की बी पॅन्थरचा झेंडा पूर्ण महाराष्ट्रभर डौलाने डोलणार आहे. कारण याच्यामध्ये जी संघटना आहे ती संघटना इतकी ताकदवार आहे, त्यागी आहे. आणि जे काम ज्या सरकारी कार्यालयात होत नाही त्या कार्यालयात काय होत नाही ते आदरणीय बस्ते सर त्या समोरच्या अधिकाऱ्यांना इंग्लिश बोलून सगळं असं घाया करून टाकतात की जेणेकरून त्यांना ते करावं लागतं. एक उदाहरण बीडीओचं आलं. बीडीओ गंगापूरला गेलो होतो आम्ही. बीडीओ पित्राच्या कार्यक्रमासाठी सुट्टी मारली त्यांनी. आणि मग साहेबांनी फायलावर घेतलं तर एसडीओ होता. एसडीओला विचारलं की साहेब पुढे गेले म्हणे. साहेब सुट्टीवर आहे म्हणे. म्हणजे कसं कोणत्या कामासाठी म्हणे? पित्राच्या कामासाठी गेलेले. तर त्यांनी असं फोनवर त्यांना झापलं. त्यांनी सांगितलं की पहिलं साहेबांचं पहिलं काम करा म्हणे. ते काय जे असेल ते पहिलं काम करा म्हणे आणि मग पुढचं कामं करा. तर आम्हाला 5 मिनिटामध्ये जी फाईल आम्ही 2 एकर जागेची फाईल बेघर लोकांसाठी दाखल केली होती त्याची ओशी लगेच आम्हाला 5 मिनिटांमध्ये मिळाली. तर असं शासकीय कामाच्या ठिकाणी सुद्धा माणसाचं जर दडपण असेल तर निश्चित कोणतंही काम आपलं सक्सेस होऊ शकतं. आणि म्हणून बी पॅन्थरच्या आजच्या सत्कार सोहळ्याला आपण सर्वजण सामील झाला त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. आणि या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी आमच्या बी पॅन्थरचे उपाध्यक्ष माननीय कंदारेजी, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, लोकमतमध्ये त्यांनी बरीच मोठी धुरा सांभाळली, असे जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या बी पॅन्थरमध्ये लाभलेलं आहे. त्यांनाही मी या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आमचे माननीय खंदारे दादा. जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध दलित, शोषित, पीडित, कष्टकरी समाजाचे कैवारी, भारताच्या संविधानाचे शिल्पकार, भारताच्या संविधानाचे जनक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बी पॅन्थरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय अनिल कुमारजी बस्ते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, मित्रहो, आज 77वा 77 नाही 77 नाही 77वा देशाचा स्वातंत्र्याचा दिवस आज साजरा होत आहे. आणि याच दिवशी आदरणीय साहेबाचा जन्म झालेला आहे. कारण काही सांगता येत नाही की कदाचित असं वाटलंय असेल की त्या निसर्गाच्या शक्तीला की साहेबाचा 15 ऑगस्टला जन्म झाला आणि साहेबाचा 15 ऑगस्टच्या जन्माच्या निमित्तानं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून बिगुल वाजला की मी पाहिले भीमाला अंधार फाडताना चिखलामधील समाजास ओढून काढतात. कर्दन परंपरेचे होते जातीयतेचे मनोरे अरे सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना. बाबासाहेबांनी तुम्हाला मला माणूस बनविण्यासाठी आपण जनावर होतो, माणूस असूनही जनावर होतो. बाबासाहेबांनी आपल्याला जनावरांचं माणूस केलं आणि म्हणून की त्या शेरमध्ये सांगितलेलं आहे की सारे आयुष्य गेले भीमाचे मातीत गाडताना. बाबासाहेबांचा हा क्रांतीचा, परिवर्तनाचा, समतेचा विचार आदरणीय साहेबाच्या डोक्यात भिनला. साहेब सुपर क्लास ऑफिसर होते.
ललित भाई त्यांचे साक्षीदार आहेत. साक्षीदार म्हणजे ते सांगायची काय गरज नाही ना, होतेच ते आहेतच. आणि म्हणून की बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीचा परिवर्तनाचा समतेचा विचार ज्या माणसाच्या डोक्यात भिनतो, आज गाडेकर साहेब, आज बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन फिरणारी माणसं आहेत. बाबासाहेब आणखी डोक्यात उतरलेला नाही. बाबासाहेब खऱ्या अर्थाने डोक्यात रुजणं फार काळाची गरज आहे. आणि म्हणून ज्या वेळेस साहेब, आज साहेबाविषयी बोलणं फार महत्वाचं आहे. कारण की स्वातंत्र्य तर असू द्या, स्वातंत्र्याचे काय झाले, आमच्यापर्यंत काय आले. स्वातंत्र्य आपल्यासाठी काही नाही. खालीद भाई, आपल्यासाठी स्वातंत्र्याचं काय नाही. आजचा वाढदिवस आपल्या साहेबाचा आहे. साहेबांच्या विषयी आज त्यांचा गुणगौरव करणं, साहेबाच्या विषयी बोलणं हेच महत्वाचं आहे. की एका कार्यकर्त्याने आज सांगितलं की साहेब शासकीय सेवेत असताना देखील कुठल्याही संघटनेचा कार्यकर्ता असो, साहेब फुल नाही फुलाची पाकळी का असे ना, त्याला धम्मदान देऊन वाट लावायचे. ॲडव्होकेट विकास जीवनकर साहेब, तुमच्या हृदयात दानत पाहिजे हो. हृदयात जर दानात असली ना तर ते आपोआप उतरत. आणि म्हणून की हे का करतात ते, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा हा कार्यकर्ता फाटका असेल कपड्यानं, पण विचारानं फार नेटका आहे. आणि म्हणून ही माणसं जगली पाहिजे, ही माणसं वाढली पाहिजे. कारण ही माणसं बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचा समतेचा विचार जिवंत ठेवण्याचं, पुढे नेण्याचं ते काम करीत आहेत. आणि म्हणून की साहेबांनी ज्यावेळेस आमची मिटिंग झाली बाबा पेट्रोल पंपला एका हॉटेलमध्ये, तर मला विचारलं की खंदारेजी, आपण या संघटनेमध्ये काम करावं असं तुम्हाला का वाटलं. तर म्हणलं सर सगळं तर ठीक आहे, पण घरात पलंगावर सडून मरण्यापेक्षा आणि संघटनेसाठी समाजासाठी लढून मरू. हा ध्येय, हे विचार, ही भूमिका. आणि विशेष म्हणजे साहेबांचं नेतृत्व, साहेबांचं कर्तृत्व आणि साहेबांचं प्रभुत्व, 3 शब्द आहे. हे कुठंतरी मनाला भावलं. आणि साहेबांच्या ठाई कुठंतरी चिंतन, मनन, वाचन, दिशा, धोरण, भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही आदरणीय साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीचा, परिवर्तनाचा, समतेचा निळा झेंडा आम्ही खांद्यावर घेतलेला आहे. मी बी पॅन्थरनं काय केलं हे सांगायची काय आवश्यकता नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी हे यावेळी ठिकाणी सांगलेलं आहे. आणि म्हणून नेता कसा असावा यापेक्षा नेता कसा नसावा हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून ज्याला चळवळीचं ज्ञान आहे, ज्याला गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण आहे, ज्याच्या नसा नसात, रक्ता रक्तात बाबासाहेबांचा क्रांतीचा, परिवर्तनाचा विचार भिनलेला आहे, अशाच विचाराचा माणूस खऱ्या अर्थाने समाजाला, बनकर दादा, PSI साहेब, असाच माणूस कधी कधी नाही, असाच माणूस चळवळीला दिशा देऊ शकतो, चळवळीला योग्य भूमिकेवर नेऊ शकतो. आणि म्हणून की नेत्याच्या ठाई 50 वर्षानंतरचं राजकारण कसं असेल, 50 वर्षानंतरचं समाजकारण कसं असेल, 50 वर्षानंतरचं शिक्षणात काय घडेल,
याची जाणीव ज्याला आहे, ज्याला याचा अभ्यास आहे, ज्याला याचा अध्यास आहे, ज्याला याचा विचार आहे, असाच माणूस तुमच्या आमच्या गोरगरिबांचा नेता होऊ शकतो. आणि आम्ही आदरणीय साहेबांना नेता म्हणून स्वीकारलेला आहे. कारण की असं आम्हाला वाटतं खालेद भाई की साहेब आमच्यासाठी एक शक्ती आहे, आमच्यासाठी एक ऊर्जा आहे, पॉवर आहे. आमच्यासाठी एक ऊर्जा आहे, पॉवर आहे. आणि म्हणून की कधीही कोणत्याही ठिकाणी काही प्रॉब्लेम निर्माण झाला, कोणत्याही वेळी साहेब धावून येतात. आणि आज अशाच नेत्याची खरी गरज आहे ना. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी विशेषतः मान्य खालेद भाई, त्याच्यानंतर ॲडव्होकेट बनसोड सर, भीमरावजी गाडेकर, श्रीखंडे दादा, डॉक्टर प्रधान, राजेंद्र बनसोडे, इंगळे दादा, डॉक्टर विकास बनकर, ईश्वर इंगळे, ॲडव्होकेट सोनवणे, हरिदासभाई ससाने, त्याच्यानंतर अरुण जाधव, भगवान दादा भोईगड, हे सगळी मंडळी या ठिकाणी साहेबांना घुसूरची मगरे कंपनी, बोर्डे कंपनी घुसूरची, ही साहेबावर प्रेम करण्यासाठी, साहेबांचे विचार ऐकण्यासाठी 60 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि खूप वेळ झाला, उशीर झाला आणि आपली छान अशी साहेबाच्या नावानं आपल्याला छान बिर्याणी खायची आहे. जैतापूरची सगळी मंडळी आलेली आहे. आणि मी म्हणजे खरं म्हणजे भूक लागण्याची वेळच झालेली आहे. त्याच्यामुळं तुमच्या याच्यात मी वेळ न घेता मला असं वाटतं की खालेद भाई, कुछ चूक भूल हुआ तो माफ करो, कुछ चूक भूल हुआ तो माफ करो, और कुछ अच्छा लगा तो याद करो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय. नितीन घोलप हे आलेले आहेत, त्यांना या विनंती आहे की यांनी 2 शब्द व्यक्त करा. नितीनजी घोलप. बस्ते साहेबांच्या विषयी जर बोलायचं म्हटलं किंवा साहेबांच्या विषयी बोलायचं म्हटलं, आज वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. वाढदिवस म्हणजे काय? एपीजे अब्दुल कलाम फार सुंदर सांगतात वाढदिवसाविषयी बोलताना. काय म्हणाले होते एपीजे अब्दुल कलाम, की ज्या दिवशी तू रडत होतास आणि तुझी आई हसत होती. एरवी जेव्हा बाळ रडतं तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू येतात, पण ज्या दिवशी तू रडत होतास आणि तुझी आई हसत होती, तो दिवस म्हणजे तुझा वाढदिवस. आई हसते जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळ रडतं, पण आई हसते, तो दिवस म्हणजे वाढदिवस. आणि म्हणून या वाढदिवसाच्या सुरुवातीला आमच्याकडून अनंत कोटी शुभेच्छा. आदरणीय साहेबांना शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुमच्यासारख्या माणसांची समाजाला खूप गरज आहे असं मला सांगावंसं वाटेल. आणि साहेबांच्या बाबतीत काय सांगावं बाबा रे, जे शासकीय कर्मचारी जय भीम म्हणायला लाजतात, अशा ठिकाणी साहेब बुद्धांची मूर्ती ठेवून आपल्या माणसांच्या मिटिंगी घेतात आणि समोरच्याची हिंमत होत नाही प्र करायची. कायदा किंवा ती असणार. बाबासाहेब नेहमी सांगायचे, माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा बळकवा. माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागेवर गेलेली आमची माणसं आजी जय भीम म्हणायला लाजतात. त्या ठिकाणी साहेबांनी क्रांतीचे धडे देण्यासाठी मिटिंगी बोलवल्या होत्या. हे इथल्या आरटीओचंच उदाहरण नाही, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. साहेबांच्या बाबतीत मला म्हणताना नेहमी असं मी सांगतो, शोला हूं सुलझने के जिद में हूं, शोला हूं सुलझने के जिद में हूं, और इस तस्वीरी समाज की बदलने के जिद में हूं. शोला हूं सुलझने के जिद में हूं और तस्वीरी समाज की बदलने के जिद में हूं. वो और लोग थे जो रास्ते से भटक गए, वो और लोग थे जो रास्ते से भटक गए, मगर मैं आज भी भीम जी की राह पर चलने के जिद में हूं, मगर मैं आज भी भीम जी की राह पर चलने के जिद में हूं. रास्ते से भटक गए, जो खुर्ची पर बैठ गए वो रास्ते से भटक गए, लेकिन आज भी मैं भीम जी की राह पर चलने की जिद में हूं. एक उदाहरण देतो, फार लवकर कळेल तुम्हाला बी पॅन्थर कशासाठी आहे. कारण साहेबांच्या बरोबर जेव्हा बी पॅन्थरची निर्मिती होणार होती तेव्हा आमची बरीच चर्चा झाली होती. जुन्या काय बी पॅन्थरच्या म्हणजे दावेदारांनी ठेकेदारांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं एका हॉटेलमध्ये. तिथं जवळजवळ 1-2 तास आमची चर्चा झाली होती की बाबा तुमची ध्येय धोरणं काय आहेत, कशासाठी दुसरी संघटना करताय, आमच्यामध्येच या. एक उदाहरण देतो, लवकर कळेल तुम्हाला. एक मेंढपाळ होता, तो बिचारा रोज मेंढ्या घेऊन जंगलात जायचा.
एके दिवशी हे जंगलात मेंढ्या घेऊन गेले आणि त्यानं ते मेंढ्या सोडलेल्या असताना बघितलं की एक वाघाचं सिंहाचं पिल्लू इकडं तिकडं भटकताना त्याला दिसलं. त्याला वाटलं फार सुंदर आहे. त्यांनी पटकन ते सिंहाचं पिल्लू उचललं, आपल्या बरोबर घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर ते सिंहाचं पिल्लू त्यानं त्या मेंढ्यांबरोबर पाळायला सुरुवात केली. हळूहळू ते पिल्लू मोठं व्हायला लागलं. ते मेंढीचं दूध प्यायचं मोठं व्हायला लागलं. पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की ते सिंहाचं पिल्लू दहाडण्याच्या ऐवजी ब्याब्या करायला लागलं. वकील साहेब, ते काय करायला लागलं? तुमचे पाणी तापलं असेल तुमचं. ते काय करायला लागलं? ब्याब्या करायला लागलं. आणि मग एके दिवशी पुन्हा हा मेंढपाळ जंगलात गेला होता मेंढ्या चारण्यासाठी. एक सिंह मेंढी पकडायला आला होता. तो मेंढी पकडणार एवढ्यात त्यानं बघितलं की हे सिंहाचं पिल्लू आपली बिरादरी का दिखतंय. त्यांनी मेंढी सोडली, त्या सिंहाच्या पिल्लाला उचललं आणि त्या सिंहाच्या पिल्लाला घेऊन तो लांब गेला. ते बिचारा ब्या 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 करायला लागलं. त्या सिंहाला प्रचंड राग आला आणि त्याने सांगितलं, बे तू शेर की औलाद आहे, दहाडणं शिक. त्याने मला नाही जमणार नाही म्हणे, 4000 वर्षापासून ब्या ब्या करीत आलो, आता कशाला धाडायचं. कधी कधी गुलामीत पण समाधान मानणारी, गुलामीत सुख मानणारी आमची जमात आहेच ना बरीचशी. आणि मग त्या सिंहाने सांगितलं, तू शेर की औलाद आहे. त्याने सांगितलं, प्रूफ दो. छोट्या सिंहाने सांगितलं, मला प्रूफ द्या म्हणे, मी सिंहाची औलाद आहे. कसं काय? आणि मग या मोठ्या सिंहानं त्याला एका नदीच्या काठावरती नेलं आणि त्याला सांगितलं, बघ तुला आयाळ आहे, मला आयाळ आहे. तुला लांब शेपटी आहे, मला लांब शेपटी आहे. तुला सुळे दात आहेत, मला सुळे दात आहेत. आणि असं म्हणून मोठ्या सिंहानं जोरात डरकाळी फोडली. जशी मोठ्या सिंहानं डरकाळी फोडली, छोट्या सिंहाच्या अंगात अवसान आलं आणि या सिंहानं आपली शेपटी ताणली आणि जोरात डरकाळी फोडली. आणि मग त्याला कळलं की साला आतापर्यंत आयुष्य ब्याब्या करण्यात वाया गेलं. आतापर्यंत आयुष्य ब्याब्या करण्यात वाया गेलं. या सिंहाच्या अवलादी ज्या ब्याब्या करणाऱ्या अवलादी आहेत त्यांना डरकाळी फोडायला लावायसाठी बी पॅन्थरची निर्मिती आहे साहेब. कशासाठी बी पॅन्थरची निर्मिती? शेर को शेर, म्हणजे ज्या सिंहाच्या अवलादी आहेत त्यांना पुन्हा डरकाळी फोडायला लावण्यासाठी बी पॅन्थरची निर्मिती आहे. साहेबांच्या कामाविषयी आता मी काय सांगू, जवळजवळ 20 वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोय. या महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली बनकर नावाची मुलगी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल, ऐकलं असेल, पेपरला बातमी वाचले असेल. स्नेहल बनकर नावाची MPSC मध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली पहिली मुलगी तुम्हाला दिसली असेल. परंतु तिला खत पाणी किंवा तिला आर्थिक मदत करणारा चेहरा कुणाचा होता माहिती आहे तुम्हाला? कुणाचा होता तो चेहरा? तिला जी मदत मिळत होती ती इथून मदत जात होती. आज महाराष्ट्रामध्ये 3 मुली MBBS करतात, ज्यांच्या आया धुनी भांडी करायचं काम करतात, ज्यांच्या म्हणजे आई बाबा मजुरीला जातात, ज्यांची आई धुनी भांडी करायचं काम करतात. बिदरमध्ये शिकणाऱ्या MBBSच्या मुलीला सगळं जे काय पुरवलं जात होतं, रसद पुरवली जात होती किंवा जे काय आर्थिक पुरवठा होता हा इथून होत होता. आणि त्याच्याही पुढे जाऊन बुद्ध सांगतात की एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळायला नाही पाहिजे. हे आजपर्यंत हा चेहरा आम्ही कधी कुणाला दाखवला नाही किंवा कुणाला सांगितलं नाही. UPSC MPSC करणाऱ्या पोरांना भरघोस हाताने मदत करणारे साहेब, त्याचबरोबर इथं जे हॉस्टेलला पोरं आमची राहायची त्यांना सीधा पुरवणारे साहेब. शिकणारा प्रत्येक मुलगा जर का कुठल्या प्रॉब्लेमनं आमच्या घरी आला किंवा साहेबांच्या घरी आला तर तो माणूस कधी मायूस हाताने परत गेला नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं, त्याग, अतित्याग आणि आणखी त्याग. फक्त खुर्चीवर बसल्यानंतर किंवा अधिकारी झाल्यानंतर साहेब नेहमी सांगायचे, मी अधिकारी झालो कारण मी आरक्षण घेतलं. हे माझं वैयक्तिक आरक्षण नव्हतं. बाबासाहेबांनी लिहिलं नाही अनिल कुमार बस्ते RTO म्हणून. मी समाजाचं आरक्षण घेतलं आणि जर मी समाजाचं आरक्षण खाल्लं तर मला काम कुणाचं करायला पाहिजे? समाजाचं काम करायला पाहिजे. ही जाणीव फार कमी लोकांच्या मध्ये असते आणि ही जाणीव आदरणीय साहेबांकडे आम्हाला दिसली. आमच्याकडे अधिकारी म्हटलं की संध्याकाळी बाटली घेऊन बसणारा, कुठल्या तरी भानगडीत अडकलेला, हे असले अधिकारी आमच्याकडे दिसतात. परंतु उभ्या आयुष्यामध्ये 20 वर्ष बघतोय मी साहेबांचं चरित्र, स्वच्छ चरित्र, निर्व्यसनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती रात्रंदिवस त्यांचा चाललेला हा प्रवास गेले. त्याच्यामध्ये खूप त्रास झाला नाही असं नाही. मगाशी वकील साहेब बोलता बोलता बोलले की साहेबांना टर्मिनेट केलं होतं वगैरे. अरे ज्याने टर्मिनेट केलं त्यांच्या डोक्यावर बसून पुन्हा आम्ही रिइन्स्टर्ट झालो आणि नंतर वयोमानानं रिटायरमेंट झाली. आणि ही बाब सामान्य नाही. आज त्यांच्या खात्याला चॅलेंज आहे. मिस्टर अनिल कुमार बस्तेंची केस इथून पुढे RTO खात्यामध्ये जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा तेव्हा स्टडीसाठी ठेवली जाईल. अशा पद्धतीची स्ट्रॉंग केस फक्त अनिल कुमारजी बस्ते साहेबांची आहे. म्हणजे त्यांना जेव्हा सरकारनं टर्मिनेट केलं, कारण काय होतं, आता ते थोडंसं नको जायला तिकडे. साहेबांनी इथं मुसलमान समाज आदरणीय साहेबांना माहिती आहे, पत्रकार साहेबांना माहिती आहे, संशोधक साहेबांना माहिती आहे, मुसलमान समाजाच्या बांधवांचा खूप मोठा मेळावा घेतला.
साधारणपणे 40-50 हजार माणसं बांधव तिथं जमा झाले. तिथल्या असणाऱ्या नेत्याच्या पायाखालची वाळू घसरली, कुणीतरी अफवा पसरवून दिली की साहेब पुढच्या पंचवार्षिकला उभे राहत आहेत. आता राहायला काय हरकत नाही साहेब, राष्ट्रवादी पण आपल्या बरोबर आहे. म्हणजे माणसं आपली कुठेही असू देत, परंतु राईट मॅन राईट प्लेस असं बघून ती पुन्हा एकत्र येतात. हे बघून आणखीन बरं वाटलं. आणि म्हणून मग अशा वेळेला कोणताही गुन्हा नसताना, कोणतंही कारण नसताना एवढी मोठी शिक्षा टर्मिनेट करण्या इतपत शिक्षा दिली होती. मात्र आदरणीय साहेबांनी या देशातला गव्हर्नर, महाराष्ट्राचा गव्हर्नर, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, राज्यपालाच्या दरवाजावर दस्तक दिली, आपली बाजू मांडली आणि त्या राज्यपालाला मजबूर केलं की यांना परत घ्यायला. बाकी आता तुम्ही मला सांगा, जो त्यांचा डायरेक्टर असेल किंवा जो त्या खात्याचा हेड असेल, तो जेव्हा टर्मिनेट करतो, राज्यपाल परत रिइन्स्टेट करतो, ज्याने टर्मिनेट केला त्याच्या तोंडावर चप्पल मारल्यासारखी बाब होती. आणि ही केस आज सगळ्या खात्याला म्हणजे आज चॅलेंज आहे. आणि हे तर काहीच नाही, असे कितीतरी घटना आहेत की आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे अधिकार असताना पण ते त्याचा वापर करत नाहीत. पण साहेब, या अधिकाराच्या कक्षेच्या बाहेर जाऊन साहेबांनी कितीतरी कामं केलेली आहेत. किती म्हणजे रत्नागिरीमध्ये एक कार्यकर्ता पकडला, काहीतरी जनगण म्हणायला विरोध केला होता म्हणून, त्याचा फोन आला आणि तिथल्या पीआयला आणि तिथल्या पीएसआयला नंतर डीवायएसपीला साहेब बोलल्यानंतर 10 मिनिटांनी त्याला सोडून दिला. तो कार्यकर्ता आजपर्यंत त्यांना ओळखतही नाही, कधी त्यांनी त्यांचा चेहरा बघितला नाही. पण त्यांना माहित होतं की बस्ते नावाच्या माणसाकडे गेलं तर माझी समस्या सुटणार आहे. रत्नागिरीवरून फोन थेट औरंगाबादला येत होते. तुम्ही फक्त औरंगाबादची वार्ता करताय, पण औरंगाबादमध्ये नाही, कोल्हापूरमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत, सांगलीमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत, पुण्यामध्ये ढीगभर कार्यकर्ते आहेत. तुम्ही जर खडा मारला तर एक तरी खडा नक्की आमच्या कार्यकर्त्याला लागेल, एवढे कार्यकर्ते आहेत. आता ह्या बऱ्याच लोकांना अजून आपल्या संघटनेविषयी माहिती नाही किंवा बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी आता अजून माहिती नाही आहेत. आणि 2-3 आणखीन एक गोष्टी, बी पॅन्थरच का, या महाराष्ट्रामध्ये जी सेना स्थापन झाली ना, ही सेना अशी नाही स्थापन झाली. या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली सेना पॅन्थर, जो आपला पॅन्थर होता पूर्वीचा, त्या पॅन्थरच्या धर्तीवरती त्याला काउंटर करायसाठी स्थापन केली गेली. या पॅन्थरची दहशत एवढी होती पूर्वीच्या काळी. सातारा जिल्ह्यामध्ये वडो नावाचं एक गाव आहे, त्या गावातली एका सवर्णानं सगळी दलितांची वस्ती आणि त्यांची जमीन बळकावली होती. एका रात्री 350 लोकांनी हातामध्ये रॉकेलचे डबे घेऊन त्या गावात प्रवेश केला होता आणि सांगितलं त्याची जमीन सोडणे तर अख्खं गाव पेटवून टाकतो म्हणून. ही ताकद त्या पॅन्थरमध्ये होती आणि ती परंपरा आता पुढे आपल्याला चालवावी लागेल. कुणावर विश्वास ठेवायचा चळवळीत काम करताना हा सगळ्यांच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कुणावर विश्वास ठेवायचा. आणि आता मिळमिळीत काम करायचे दिवस संपले बाबांनो. तुमचं आमचं अस्तित्व धोक्यात आहे. आमच्या लोकांना वाटतं, आता मगाशी बघितलं आबा येता ते संविधान बचाव रॅली वगैरे जोरात चालली होती. काही लोक संविधान बचाव असं बचाव म्हणून नाही संविधान वाचवता येणार आपल्याला. आणि त्याच्याही पुढं नेतृत्व कसं असावं. आबांच्याकडे जर बघितलं, आदरणीय बस्ते साहेब LLM आहेत, वकिलांचे बाप. LLM म्हणजे वकिलांचे बाप. म्हणजे जिथं जिथं प्रॉब्लेम येतील तर आम्ही फक्त दंडुकशाहीची भाषा करत नाही, तर कायद्याची भाषाही आम्ही जाणतो, कारण कायदा आमच्या बापाने लिहिला. हे संविधानवाले मगाशी जेव्हा ओरडत होते संविधान बचाव, बाबा रे, संविधानाच्या बाबतीत काय सांगायचं. आमचा तो अलीपुरी तर फार डेंजर लिहितो. अलीपुरी असं लिहितो, नायक बनो नेता बनो शासक तो बनो, नायक बनो नेता बनो शासक बनो, नायक तो बनो, कब तक मांगोगे यार देने वाले दायक तो बनो, घटना तो लिखी है तुम्हारे बाप ने मगर घटना चलाने के लायक तो बनो. घटना चालवायच्या लायक आमचा समाज बनवायचं पहिलं आमच्याकडं म्हणजे आव्हान आहे. बी पॅन्थरच्या समोरचं पहिलं उद्दिष्ट आहे. आम्हाला कोण बनवावं लागेल, या देशाचा घटना चालवणारा आमचा समाज आम्हाला बनवावा लागेल. असा समाज आम्हाला उभा करावा लागेल. हे पहिलं चॅलेंज आहे. हे सगळं करत असताना, या समाज कार्य करत असताना किंवा समाजाला आपल्या बरोबर घेऊन जात असताना त्या कुटुंबाशी मी एकरूप आहे. त्या कुटुंबाशी एकरूप असल्यानंतर ती दुःखही मी बघतोय. म्हणजे हे साधं काम नाही, काट्यावरती चालण्यासारखं आहे किंवा अंगारावरती चालण्यासारखं आहे. आदर्श काय असावं, एवढं काही आमच्याकडे जे लोक आहेत समजा, म्हणजे ज्यांच्याकडं संपत्ती असली की मग पुत्रप्राप्तीसाठी वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे आस निर्माण होते. आदरणीय आबांचं दुसरं आदर्शवत उदाहरण तुम्हाला शेवटचं सांगतो, मी थांबणार आहे, की त्यांना फक्त एक कन्या आहे. आमच्याकडं फार विचित्र परिस्थिती आहे. 7 मुली झाल्या तरी 8व्यांदा मुलगा व्हावा म्हणून आशा बाळगणारे कितीतरी लोक आहेत आमच्याकडे. फक्त एक कन्या आहे आणि ती उच्च विद्याविभूषित, म्हणजे आता ती MD करते. आणि
एवढं असताना उर्वरित सगळं आयुष्य फक्त एकच अपत्य, एकच कन्या आणि उर्वरित आयुष्य सगळं ज्यांनी समाजासाठी वाहिलं, आमच्यासाठी दिलं. आणि मी विशेष धन्यवाद देतो आमच्या ताईंना. हे सगळं काम करताना खंबीरपणे साथ आदरणीय आमच्या ताई नंदिनीताई बस्ते यांनी मात्र त्यांना दिली की एक उत्कृष्ट गृहिणी कशी असावी, ताई कशी असावी, पत्नी कशी असावी याचं उदाहरण आम्ही नंदिनीताईंकडे किंवा आमच्या ताईंकडे बघितलं की आम्हाला कळतं. आणि मला नक्की आशा आहे की आबा तुमचं उर्वरित आयुष्य, भरपूर आयुष्य तर आहेच तुम्हाला, पण या उर्वरित आयुष्यातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं अपूर्ण काम आहे, हे काम आपल्याकडून पूर्ण होईल, आपण ते पूर्ण कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला जो वाढदिवस आहे, हा वाढदिवसाच्या अनुषंगाने, या वाढदिवसाच्या निमित्ताने घोलप परिवाराकडून, त्याचबरोबर आमच्या या बी पॅन्थर परिवाराकडून आपणास ढेर म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मग खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल पत्रकारांना आणि संयोजकांना धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तर या ठिकाणी खूपच असं सुंदर लेखाजोखा साहेबांबद्दल या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. बऱ्यापैकी आम्ही किती 1 वर्षापासून साहेबांशी संलग्नित आहेत, पण अशा बारीक गोष्टी आम्हालाही माहिती नव्हत्या. त्या गोष्टी आज त्याचा उहापोह होतोय. आणि खरं म्हणजे ज्यावेळी म्हणजे मला आठवतंय की ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो, त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही आहे. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही आहे. काहीतरी एक चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील. काहीतरी काम एक चांगलं करा, हजारो वर्ष. आणि मला असं वाटतं ते हजारो वर्ष साहेब तुम्ही तेवढी कमाई केलेली आहे की ते हजारो वर्ष तुमचं नाव कोणीतरी घेणार आहे. आम्ही असो नसो. आणि यानंतर आपण त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचंही या ठिकाणी मोलाचे 2 शब्द आपण ऐकून घेऊया. जोरदार टाळ्या उद्या बस जरासाठी. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील अभिवादन करतो. या देशात तुम्हा आम्हाला शिक्षित करण्यासाठी अहोरात्र झगडणारे, स्वतःच्या रक्ताचं पाणी करणारे या देशाचे खरे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनाही अभिवादन करतो. आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी पहिलं पाऊल उचलणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना देखील विनम्र अभिवादन करतो. तुम्हा आम्हाला गावकसाच्या बाहेरून गावात आणणारे, आम्हाला आज आम्ही ज्या पद्धतीत या ठिकाणी बोलू शकतो हे सगळं स्वातंत्र्य बहाल करणारे या देशाचे भारतरत्न विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. 1.5 दिवसाची शाळा शिकून 28 देशांमध्ये ज्यांचं साहित्य आज पाठ्यक्रमामध्ये अभ्यासलं जातं असे शाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील अभिवादन करतो. या विचार मंचावरती उपस्थित असलेले सगळे सन्माननीय मित्र, माझे जुने स्नेही खालेद भाई, त्यानंतर या ठिकाणी बनकर साहेब आलेले आहेत, शशिकांतजी आहेत, या ठिकाणी खंदारेजी आहेत, पाईकराव आहेत, बनसोडेजी आहेत, त्याचप्रमाणे आमचे गाडेकर आहेत, या बाजूला आमचे जिल्हाध्यक्ष श्रीखंडेजी आहेत आणि आता मगाशीच ज्यांनी माझ्याबरोबर माझ्या सावलीसारखे राहून गेली 20-22 वर्ष मला सहकार्य केलेले असे माझे सन्मित्र घोलप सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मी काही बोलावं याआधी या मंचावरच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा आता आपल्यामध्ये बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या संदर्भाने जे काही विचार मांडलेत त्यातल्या 1-2 गोष्टी मी फक्त सुरू करतो, कारण वेळ बराच झालेला आहे आणि आपण सगळेजण 12 वाजेपासून आलेले आहात. मी 1 वाजता इथे पोहोचलो. 2 तास गेली, पावणे 2 तास आपण केवळ वाढदिवसाच्या निमित्ताने इथे आलात आणि माझ्यावरती असलेला आपला विश्वास जो या ठिकाणी दाखवलात त्यासाठी तर माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण
मी या शहरात ऑड डेटला आलो. ऑड म्हणजे ती 3 वर्षातनं एकदा येते. 29 फेब्रुवारी. ते 29 फेब्रुवारीला जळगाववरून माझं पोस्टिंग इथे झालं ते 2000 मध्ये. आणि अगदी 2001 पासनं माझ्याबरोबर जी मंडळी जुळलेली आहे ती सगळी सिद्धार्थनगरची, अतिशय स्नेहाची, अतिशय प्रेमाची, ही सगळी माझ्याबरोबर जुळलेली मंडळी, विजय मगरे, हा अमोल, आनंद, ही सगळी मंडळी माझ्याबरोबर तेव्हापासून जुळलेली आहे. विजयने मगाशी त्याचं मनोगत व्यक्त केलं. मला माहीत नाही मी त्या योग्यतेचं आहे की नाही. माझ्याकडनं कोणत्या वेळेला काय काम झालं किंवा कोणाचं झालंही नसेल. काही लोक माझ्या संदर्भाने थोडेफार समाधानी असतील, काही लोक असमाधानी पण असतील. परंतु मी एकच विचार केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला जर समजा ठरवलं असतं, त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष करण्याच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला असता, त्यांच्या आयुष्याची हौसमौस करण्याचा जर विचार केला असता, तर त्यांना खूप उच्च विभूषित असल्यामुळे, खूप शिक्षण झालेलं असल्यामुळे खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. देशातच नव्हे तर विदेशात देखील त्यांना खूप मानानं गौरवलं गेलं असतं, कारण तेवढी विद्वत्ता त्यांच्याकडे होती. आणि ते सगळं त्यागून त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार बाजूला सारून त्यांनी आपला विचार केला, समाजाचा विचार केला. आणि जो समाज गावकुसाच्या बाहेर आहे, ज्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे, त्या माणसांना अधिकार देण्यासाठी जो प्रयत्न केला, त्यांनी जर तो केला नसता तर मी आज तुमच्या समोर एक सेवानिवृत्त अधिकारी म्हणून बोलायला उभा राहू शकलो नसतो. ते आमच्या बापाचे आमच्यावरती उपकार आहेत. मग त्यांच्याकडनं आपल्याला किमान एवढं तरी शिकलं पाहिजे की आज माझ्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, सगळं आहे. हे सगळं असताना सुद्धा, आणि मगाशी बरेचसे वक्ते असं पण म्हणाले की आता खरं तर बस्ते साहेबांनी यात्रा केल्या पाहिजेत, कुठेतरी फिरलं पाहिजे, गेलं पाहिजे. परंतु आजही मित्रांनो मला असं दिसतंय की समाजामध्ये खूप खूप अडचणी आहेत. आणि या सगळ्या अडचणींना बघता जर समजा पुन्हा माझ्यासारखा एक सुशिक्षित माणूस जर पुन्हा आणखीन एखाद्या भिजलेल्या उंदरासारखा कुठेतरी बिळात जाऊन बसण्याचा प्रयत्न करेल, तर समाज पुन्हा एकदा असंच म्हणेल की बाबासाहेब जे म्हणाले होते की पढे लिखोने मुझे धोका दिया, ही वेळ येऊ नये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी जर शिकलेलो आहे, माझ्या शिक्षणाचा जर समजा माझ्या समाजासाठी उपयोग होणार आहे, तर मी मैदानात आलं पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांनी आणखीन असंही सांगितलं की बस्ते साहेबांचं वय झालंय. मित्रांनो, मला एवढं लवकर म्हातारा करायच्या मागे का लागलाय, म्हणजे मला हे कळत नाहीये. कारण जर समजा माझं वय माझ्या चेहऱ्यावरनं दिसत असेल तर माणूस मनानं तरुण असणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणतो, माझी पत्नी, माझी मुलगी असं म्हणते, अभी भी तुम बच्चे हो, पता नहीं किस कारण हो बोलते है, परंतु ते असं नक्की म्हणतात. आणि मला असं वाटतं, मगाशी मी तुम्हाला म्हणताना म्हणालो की 1-2 चुकीचे असे संदर्भ इथे आलेत. ते संदर्भ मला आधी क्लिअर करणं गरजेचं आहे. मला टर्मिनेट केलं नव्हतं, मला डिपार्टमेंटमधून टर्मिनेट केलं नव्हतं, मला सक्तीनं सेवानिवृत्त केलं होतं. ह्या 2 टर्म्स आहेत. सक्तीनं सेवानिवृत्ती दिली होती आणि कारणं यांनी सांगितली ती बरोबरच आहेत, तीच कारणं आहेत. मला राज्यपालांनी रिइन्स्टेट केलेलं नाही, मला राष्ट्रपतींनी रिइन्स्टेट केलेलं. म्हणजे मला हे का मुद्दा म्हणून सांगावं लागलं की म्हणजे राज्यपालांकडे तर अधिकार असतोच, परंतु इथली व्यवस्था जी आहे, जी मनुवादी व्यवस्था आहे, त्या मनुवादी व्यवस्थेने असा एखादा माणूस जो, मगाशी सरांनी सांगितलं की मी माझ्या कॅबिनमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये बुद्धांची मूर्ती ठेवलेली होती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर अशी चर्चा होती, एखादा कुलकर्णी, एखादा देशपांडे जोशी जर समजा माझ्या कॅबिनमध्ये येणार असेल तर तो बाहेर कोणाला तरी विचारायचा, साहेबांचा स्वभाव कसा आहे रे, तर तो त्याला सांगायचा, साहब का स्वभाव छोड़ो, तुम्हारा नाम क्या है, बोले देशपांडे, फिर एक काम करो, अंदर जाओ, जय भीम बोलो, काम हो जाएगा. आणि वास्तव परिस्थिती अशी होती, देशपांडे आला, सर जय भीम, जाओ. हे अशा पद्धतीने काम करण्याची माझी त्यावेळेसची परिस्थिती होती. मला असं वाटतं की त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं आणि आजही तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करतात की अगदी पोटात भूक लागली आहे, कावळे ओरडतायत, तरी सुद्धा 3 तास आपण इथे बसून आहात. हे केवळ आपल्यातल्या सद्भावनेचाच हा प्रकार आहे, तो परिणाम आहे. आणि मला असं वाटतं की आजची जी वास्तव परिस्थिती आहे, मगाशी ससाणे सर म्हणाले की बस्ते साहब हम आपके साथ है, बस आप एक बार उमेदवारी अर्ज भर दो. मी आपल्याला प्रश्न विचारतो, ससाणेजींचं माझ्या संदर्भाने असलेलं हे अतिप्रेम आहे आणि त्याचा मी आदर करतो, त्याचा सत्कार करतो, त्याचा सन्मान करतो. ते असलं पाहिजे आहे. किंबहुना माझ्यात त्यांना काहीतरी गुण दिसले असतील, काही क्वालिटीज दिसल्या असतील, म्हणूनही कदाचित
त्याने हा विचार समोर ठेवला असेल. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की ते जे त्यांनी जे केलं तसंच मी करावं, तर मग नक्की मी तुमचं ऐकेल आणि मी तसंच करेल. ज्यांना ज्यांना खासदारकी बहाल केली, ज्यांना मंत्रीपदं दिली, दलितांचं म्हणतोय, अस्पृश्यांचं म्हणतोय, बौद्धांचं म्हणतोय, बाकीच्यांचं सोडून द्या. ते तर कचरा, तो डब्यातच जाणार आहे, कचऱ्याच्याच डब्यात जाणार आहे. ते असेच आहेत, त्यांना असेच राहणार आहेत. परंतु आपले जे दलित म्हणून घेतलेले आहेत, जे दलितांच्या आरक्षणाच्या जोरावरती आमदार, खासदार, मंत्री असे सगळे झालेले आहेत, ते आपल्या समाजाशी इमानदार आहेत की गद्दार आहेत? गद्दार. क्या तुम फिर एक गद्दार बनाना चाहते हो? क्या तुम फिर मुझे वहां भेज करके उनके जैसा? कारण का मी खालिद भाईंशी बोललो, अरे भाई क्या सोच रहे हैं, मेरे लोग क्या सोचते हैं? खालिद भाई हड़ूच म्हणाले, जाओ फिर एक गद्दार की लाइन में जाके बैठ जाओ, क्योंकि हमने वो सब देखा है, करीब से देखा है. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. आता खरं तर गमती खूप आहेत. वेळेअभावी थोडंसं मला आवडतंही घ्यावं लागणार आहे. कारण काय होतं, अध्यक्षीय समारोप असेल ना तर त्याची मोठी अडचण होते, त्याला गोची म्हणतात. हे आधीचे सगळे वक्ते सगळं बोलून झालेलं असतं आणि खूप वेळही झालेला असतो. मग बोलण्यासाठीही काही शिल्लक नसतं आणि वेळेअभावी अरे आटप ना बाबा असा आतून कुठून तरी आवाज येत असतो. तो आवाज मला नकळत ऐकायला येतो, म्हणून मीही आटोपतं घेणार आहे. परंतु ह्या अशा सगळ्या गद्दारांमुळे, ह्या अशा सगळ्या मनुवादी वृत्तींमुळे आज मणिपूर घडलेला आहे. अन्यथा किती लोक आहेत आपले संसदेत, काय तुम्ही आम्ही हे उघड्या डोळ्याने बघू शकतो? एका मातेच्या, एका भगिनीच्या गुप्तांगाला स्पर्श करणारी नराधम जातीची जमात, ती हे सगळं उघड्या डोळ्याने बघते आणि त्यांना मदत करणारे 6,000 वेपन्स त्यांना देत आहेत, लाखो बुलेट्स त्यांना देत आहेत आणि पुन्हा तिथलं सगळं साम्राज्य, त्या लोकांचे, त्या कुकींचं सगळं साम्राज्य संपवून टाकावं याच्यासाठी प्रयत्न करतात. हे सत्तेवर असलेले कावळे सगळं करतायत आणि आपण निमूटपणाने ते सहन करायचं. आमच्या आया बहिणी, आमच्या मायांना जर समजा अशा पद्धतीनं नग्न अवस्थेमध्ये रस्त्यावरती आम्हाला फिरवणार असतील, आज मणिपूरमध्ये झालं, उद्या महाराष्ट्रात होणार नाही, हे कशावरनं? आणि तुम्ही आम्ही हातावर हात धरून बसू आणि अशा पद्धतीने आमच्या लोकांना पुन्हा तिथे पाठवा? अरे त्यांनीच काय केलं नाही, ते षंड आहेत, त्यांनीच काही केलं नाही आणि पुन्हा एक षंड जन्माला घालायचा नाही, म्हणून राजकारण करायचं नाही, म्हणून फक्त समाजकारण करायचं आहे, म्हणून फक्त आणि फक्त समाजकारण करायचं आहे. समाजकारण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप गोष्टी सांगितल्या. तू आता अभ्यास कर, राजकारण तुला पुढे करायचं आहे. राजकारण केव्हा करायचं आहे? जेव्हा तुझ्या पोटाची खळगी भरेल, तुला भूक लागलेली असताना तुझ्या समोर अन्न असेल आणि जर भूक लागलेली आहे आणि तुला अन्नच मिळणार नाही तर तुझं डोकंही काम करणार नाही. आता तुझं पोट भरलं ना, मग तू आता राजकारणाचा विचार कर. असं बाबासाहेबांनी सांगितलेलं असताना सुद्धा मला असं वाटतं, माझं पोट भरलंय, माझ्याकडे मी जिवंत आहे तोपर्यंत खाण्याची व्यवस्था आहे, तरी सुद्धा माझा समाज मला असा दिसतोय की त्या समाजामध्ये इतकं अज्ञान आहे. आणि मग मगाशी सर पण म्हणाले की अजून आम्हाला घटनाच माहिती नाही या देशाची, आणि त्या देशाची घटना संपवणाऱ्यांना आज बघा किती ऊत आलेला आहे. ही सगळी परिस्थिती जर आपण एकदा उघड्या डोळ्यांनी बघितली तर आम्हाला असं वाटतं, अरे काय त्या बालकाचा दोष होता, काय दोष होता? त्याने फक्त मटक्यातनं पाणी घेतलं, मेघवाल, त्या मेघवालनं मटक्यातनं पाणी घेतलं, त्याला जीव जाईपर्यंत मारतोय, तरी आम्ही केवळ बघतोय. आणि आपल्याला काय करायचं आहे ते राजस्थानमध्ये झालंय. मित्रांनो, हे तुमच्या घरात होईल उद्या, हे तुमच्या घरात होईल उद्या. भीती नाही वाटत का तुम्हाला? गोलब सरांनी मी बऱ्याच वेळेला बसतो, रात्री उशिरापर्यंत चर्चा करत असतो, त्यावेळेला हा विचार अक्षरशः आमची झोप उडवून टाकतो की काय होईल आमच्या पुढच्या पिढीचं? आमच्या पुढच्या पिढीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळणार आहे का? आम्हाला आमच्या बापांना तो अधिकार दिला, पाठीवरचं ते झाडू आणि गळ्यातलं मडकं काढलं, पुन्हा ते गळ्यात मडकं येण्याची वेळ समोर दिसते आहे आणि तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचं आहे. मग जर समजा गप्प बसून हे सगळं उघड्या डोळ्याने बघत असलो तर तू आमच्या जिंदगीवरती, ज्या महामानवानं आम्हाला त्याच्या रक्ताचं पाणी करून माणूस म्हणून जगवलं, त्या माणसानं आम्हाला हे सगळं करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि आम्हाला त्याच्या प्रती काही करता येऊ नये, आम्ही त्या माणसाला उत्तरही होऊ नये. आणि जर असं असेल तर आमचा उपयोगच काय? आणि म्हणून ही बी पॅन्थर आहे, याचसाठी ही बी पॅन्थर आहे. ही बी पॅन्थर ते कार्य करेल, समाजामध्ये जाऊन लोकांमध्ये ती जागृती निर्माण करेल. कितीतरी लोक वेगवेगळ्या संघटना स्थापन करून थांबलेले आहेत, कितीतरी या राज्यामध्ये नव्हे या देशामध्ये बाबासाहेबांच्या नावाने पक्ष निघालेले आहेत.
सगळेजण आपापल्या परीने त्यांचं काम करतायत. आम्हाला त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे काही ऑब्जेक्शन नाही किंवा आम्हाला त्यांच्यावरती टीका टिप्पणी पण करायची नाही. परंतु प्रश्न असा आहे की ते जे काम करता आहेत ते जर समजा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा पाईक म्हणून होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. परंतु कुठेतरी आम्हाला त्यामध्ये शंका वाटली आणि म्हणून आम्ही असा संकल्प केला की आम्हाला आता केवळ समाजाच्या कामासाठी कुठेतरी एक संघटन उभं केलं पाहिजे. हे संघटन नसतं तर तुम्ही सगळी माणसं एकत्र येऊ शकली नसते आणि तुम्ही सगळे एकत्र येऊ शकले नसते. मी तुमच्यासमोर बोलायला उभा राहू शकलो नसतो. मी माझ्या घरातल्या आरशासमोर कदाचित बोले नाही, आरसा आणि मीच असेल. मग मला असा प्रश्न पडतो की जर समजा मी एकटा हे सगळं करण्याचा प्रयत्न केला तर ते होईल का? उत्तर आहे होणार नाही. मग ते करण्यासाठी कोणाची गरज आहे? समाजामध्ये ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत त्या प्रत्येक माणसाला हाक मारेल, त्यांची मला मिळेल हा एक विश्वास माझ्या मनात आला आणि म्हणून तो सगळ्यांना संघटित करण्याचा एक छोटासा प्रयत्न गेल्या वर्षापासून आम्ही केला. हे सगळे सहकारी माझ्या बरोबर आहेत. ह्या खालिदबाईंनी अगदी प्रत्येक मिटिंगला एखादा रविवार जर काही कारणांमुळे आम्ही मिटिंग घेतली नाही, खालिदबाईंचा मला लगेच फोन येतो, बस्तेची का हो आज मिटिंग नाही आहे का? हा आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला. प्रत्येक रविवारी आमची मिटिंग इथे असते, बैठका इथे असतात. या बैठकांमध्ये चर्चा होते. माझ्या सगळ्या सहकारी बांधवांनी सांगितलं की बी पॅन्थर्सने आत्तापर्यंत काय काय केलं तो पाढा मी पुन्हा उघडत बसत नाही, कारण मग विनाकारण आपलंच कौतुक आपण केल्यासारखं होईल. परंतु ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सहकार्याने आपल्यासमोर तो विषय मांडला. परंतु हे सगळं करत असताना हे सगळं का करायचं आहे? मी एक नाही दोन नाही अशी 1000 कारणं आपल्यासमोर मांडू शकतो. मित्रांनो, फक्त या गोष्टीचा विचार करा. तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गामध्ये तुमच्याबद्दल जी एक जाणीव होती, तुम्ही दलित आहात, तुम्ही अस्पृश्य आहात. का मारलं होतं अण्णाभाऊ साठेंना हातातनं रक्त निघेपर्यंत? तो एक अस्पृश्य होता म्हणून, त्यानं शिकून मोठं होऊ नये म्हणून, त्यानं पुढं जाऊ नये म्हणून. का बसवलं होतं बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर? तो एक अस्पृश्य होता म्हणून, त्यानं मोठं होऊ नये म्हणून, त्यानं वाचू नये म्हणून. का आमच्या कानामध्ये शिस ओतलं जायचं गरम? का आमच्या जिभा छाटल्या जायच्या? जर आम्ही एखाद्या मंत्राचा उच्चार केला तर का तीच परिस्थिती आम्हाला पुन्हा निर्माण होऊ द्यायची आहे? जर ती परिस्थिती आम्हाला पुन्हा निर्माण होऊ द्यायची नसेल मित्रांनो, तर आपल्या आतमध्ये असलेला बाबासाहेबांना हाक मारा, बाबासाहेब तुम्ही तुमच्या रूपाने आमच्यात जिवंत आहात आणि आम्ही पुन्हा एकदा हे सगळं कार्य करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. हे जर आम्हाला करता येत नसेल तर स्वतःला एकदा सांगा की जाऊ दे ना यार, मी शंडच आहे, कशासाठी हे सगळं करावं? आणि स्वतःला डिक्लेअर करा. फरक नाही पडत समाजाला त्याचा. परंतु तुमच्यात जर धमक आहे, लाट माराल तिथे पाणी काढाल अशी जर तुमची धमक आहे तर नक्की ते करा. आणि जो समाज, आता इथे एक भगिनी आल्या होत्या, त्या खूप मोठ्या कार्यकर्त्या आहेत, चळवळीचं खूप मोठं काम केलेलं आहे, पण त्या थोड्या खचलेल्या आहेत. त्यांचा तरुण मुलगा त्यांना सोडून गेलेला आहे. परंतु मित्रांनो, तथागतानं आपल्याला सगळ्यांना हे सांगितलं, त्या ताई इथे असत्या तर कदाचित मी हे सगळं त्यांना सांगू शकलो असतो. तथागताने हे सांगितलं, हे जीवनचक्र आहे, हे थांबणारं नाही आहे. ह्या जन्ममरणाच्या चक्रातनं ज्याला बाहेर पडायचा असेल तो माझ्या विपश्यनेच्या मार्गाने जाईल आणि त्याच्या टोकापर्यंत पोहोचला तर तो या जीवनमरणाच्या चक्रातनं बाहेर पडेल. आणि सारीपुत्त त्यांचा शिष्य, त्यांचा अतिशय जवळचा शिष्य आणि महामोग्गलायन, हे 2 शिष्य जे त्यांचे होते त्यातले सारीपुत्त ज्या वेळेला त्यांचा मृत्यू जवळ आला म्हणून बुद्धांना सोडून चालले, त्यावेळेला आनंद खूप रडवेले झाले. त्यांच्या मनात ही भावना निर्माण झाली की ते नायक आहेत आणि ते आपल्याला सोडून जात आहेत, ते पुन्हा कधी येणार नाही. कारण सारीपुत्त हे अरंत झालेले होते आणि अरंत झालेली व्यक्ती जन्माला पुन्हा येत नाही. आणि त्या सारीपुत्तानं त्यांची इच्छा काय सांगितली बुद्धांना? तथागत, मैं इतने सालों से आपके साथ हूं. त्यावेळेला ती पाली असेल, हिंदीतनं मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मैं इतने सालों से आपके साथ हूं, 40 वर्ष हो गए. मैं केवल इस कारण आया था कि मैं आपके पैरों को स्पर्श कर सकूं. बुद्ध कधी कोणाला आपल्या पायाला हात लावू देत नव्हते. मैं अपने चरणों को स्पर्श कर सकूं, इस बहाने से मैं यहां आया था. पर आप जिस तरह से नियमों को लगाते हो उस कारण मैं आपके करीब नहीं आ सका. पर मेरा अंतिम समय नजीक आ गया है. मैं इसके बाद शायद आपको न मिल पाऊं. मेरी अंतिम इच्छा है कि मैं आपके चरणों को स्पर्श कर सकूं. तथागतांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेला सारीपुत्त यांनी व्यक्त केलं, बुद्धांनी विचारलं की अंतिम क्षण, अंतिम सांस कहाँ लेना चाहते हो? सारीपुत्त म्हणाले, मैं जहां पैदा हुआ हूं मैं वहीं जाकर अपनी अंतिम सांसें लेना चाहता हूं. मेरी माँ, मेरे पिता, मेरे भाई वहां सब मेरा इंतजार कर रहे हैं. आणि म्हणून ते
पुन्हा निघाले त्यावेळेला आनंदला आवरणं शक्य नव्हतं. आनंद दुःख आवेगाने खूप त्रस्त झाले. बुद्धाने सांगितलं, आनंदा विचार करा. बुद्ध म्हणजे सारिपुत्त आणि महामोगलायन हे त्या संघाचे प्रमुख आणि ते जाता आहेत. तरी बुद्धाने एकच गोष्ट सांगितली होती की हा निसर्गाचा चक्र आहे, हा थांबणारा नाही आहे. ते आज गेले, उद्या तू जाशील, परवा मी जाईल, प्रत्येकाला या मार्गाने जावं लागणार आहे. दुःख करत बसू नका, त्यांना हसत मुखाने विदा करा. आपल्यामध्ये सुद्धा अशा घटना घडणाऱ्या खूप गोष्टी आहेत आणि बुद्ध वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी समजून सांगत होते. आणि त्याच कारणांमुळे बुद्ध आजही, मगाशी कोणीतरी म्हणालं, गाडेकरजी म्हणाले की एक छोटस असं काम करा जे तुम्हाला 100 नव्हे 1000 वर्ष जिवंत ठेवू शकेल. बुद्धाने असे कितीतरी कामं केलेले आहेत आणि अजून हजारो वर्ष बुद्ध आणि बाबासाहेब जिवंत राहू शकतील, इतकं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि आपण जर बुद्ध आणि बाबासाहेबांचे वंशज आहोत तर आम्हाला सुद्धा थोडंफार का होईना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणं गरजेचं आहे. आणि ते जर आम्ही करू शकलो तर खऱ्या अर्थानं आम्ही बाबासाहेबांचे पाईक आहोत हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, सध्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुम्ही पूर्वी असं म्हणत होतात, मी खूप वक्त्यांना, खूप नेत्यांना असं बोलताना ऐकलेलं आहे कि काय ऐकलंय कि हमारे घटना को हाथ तो लगा के दिखाओ, हाथ निकाल लेंगे. घटना आतून सगळी पोखरलेली आहे. घटनेचे कलम तुम्हाला माहिती आहे, CRPCचे कलम बदललेले आहेत. सिब्बल म्हणाले हा तर या देशाच्या संविधानावरती घाला आहे. कपिल सिब्बल म्हणाले, मग तो जर तशा पद्धतीने घाला होत असेल आणि कुकिंग सारखे लोक त्या जमिनीवरती राहत असतील, ते आदिवासी आहेत आणि त्या लोकांना तिथून घालवून ती जमीन त्याने अदानींना विकलेली आहे. त्या जमिनीमध्ये खनिज संपत्ती आहे, त्या डोंगरांवरती सगळी खनिज संपत्ती आहे. आणि हे खाली राहणारे 10% लोक जे आहेत ते आदिवासी नाहीत, परंतु त्यांना सुद्धा आदिवासी म्हणून सर्टिफाय केलेलं आहे. मैत्रेय नावाचे जे आहेत ते सगळे मैतेई नावाचे जे सगळे आदिवासी आहेत, 10% ते आदिवासी नसून सुद्धा त्यांना आदिवासी म्हणून सर्टिफाय करण्यात आलेलं आहे. आणि त्यांना त्या जमिनी घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्या जमिनी यांनी तिथल्या विकत घ्याव्यात आणि त्या ह्या बलाढ्य धनदांडग्यांना विकाव्यात, हा सगळा प्रयत्न आहे. कारण तिथल्या खनिजांना हे मालक बनणार आहेत. आणि मग अशा पद्धतीने ही सगळी संपत्ती त्यांनी घशात घातली तर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊन विदेशातले टेक्निकल जे काय ज्यांना माहिती असेल, आणि मला ह्या आठवणी जगताना माझं आयुष्य जास्त वाढवतील एक विश्वास निर्माण करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. फारच सुंदर. कोणामुळे झालं लेका जीवनाचं सोनं, आहे की नाही? गाणं फार प्रसिद्ध आहे ना, नको जाऊस तो विसरून. फार सुंदर शब्दरचना आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि ते सोनं सगळ्यांना वाटत आहेत. तेव्हा त्यांच्या वक्तव्यातून जे काही गोष्ट आज आपल्याला म्हणजे पाहायला मिळाली कि हमें अपने पैरों पर खड़े होना है, हमें अपने पैरों पर खड़े होना है, अपने अधिकार के लिए लड़ना है, तो अपनी ताकत और बल को पहचानो, क्योंकि शक्ति और प्रतिष्ठा संघर्ष से ही मिलती है. आता संघर्षाशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही. म्हणून आजचा हा वाढदिवस साजरा होत असताना आपला हा एक क्रांतीचा, संघर्षाचा जो संदेश आहे आपण प्रत्येकाने घ्यावा. आणि या हा संदेश तर आपण घेतला मनात. आता थोड्याच वेळाने भोजनाचा सुद्धा आस्वाद घ्यावा. बी पॅन्थरचं पुढील जे पाऊल आहे, महाराष्ट्रामध्ये जो विध्वंस, जे अराजकता पसरवण्याचं काम काही विघ्नसंतोषी माणसं करत आहेत, त्यातला भाजपचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुलेपासून बाबासाहेबांपर्यंत अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं. आणि अशा मंत्री असलेल्या माणसाला सुद्धा मनोज गरबडेसारख्या एका भीमवीर सैनिकानं त्याचं तोंड काळं केलं. आणि त्याचबरोबर मनोज गरबडे पुण्याचे, मुंबईमध्ये पनवेलचे 2 व्यक्ती, सागर पगारे
आणि सुभाष गायकवाड या दोन व्यक्तींनी, अरे आमच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा तो कर्णी सेनेचा तथाकथितच म्हणावा, कारण त्यांनी कर्णी सेनेने त्याला नाकारलेलं आहे, तरीही तो कर्णी सेनेचा अजय शंकर म्हणतो की मी कर्णी सेनेचा असा आहे आणि हा भीमा कोरेगावचा स्तंभ मी JCB लावून उकडून टाकून. ज्या महामानवाचे पदस्पर्श त्या ठिकाणी झालेले आहे, ती पावन झालेली भूमी. अजय शंकर म्हणजे झिपारडं माणसं अशी भाषा बोलत आहे, त्याला शासन त्याला संरक्षण देत आहे. आणि या दोन भीमसैनिकांनी त्या अजय शंकरला असा काही चेंदला की त्याचा व्हायरल व्हिडिओ झाला. अजय शंकर आजपर्यंत सोशल मीडियावर दिसत नाही. आजपर्यंत चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर दिसत नाही. आजपर्यंत चंद्रकांत पाटील टीव्हीवर दिसत नाही. ही भीमसैनिकाची एक वेगळी आणि आगळी अशी आहे. आणि बी पॅन्थरचं पुढचं जे पाऊल आहे, या तिन्ही भीमसैनिकांचं स्वागत आपल्या औरंगाबाद सारख्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये येणाऱ्या 10 सप्टेंबर रोजी, 20 नाही बरं का, 20 तारखेचा हॉल उपलब्ध न झाल्यामुळे तो आणि दाभोळकरांची पुण्यतिथी असल्यामुळे तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेणार नाही. तर 20 तारखेच्या ऐवजी 10 सप्टेंबर रोजी आपल्याला मौलाना आझाद या संशोधन केंद्रामध्ये बी पॅन्थरच्या वतीने या तीनही भीमसैनिकांचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे. याची प्रत्येकाने नोंद घ्यावी आणि या सत्कारासाठी जेवढे होतील तेवढे लोक आणायचे, कारण हा आपल्या अस्मितेचा आणि आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि आपल्याला एक अवेअरनेस तयार करायचा एक समाजामध्ये, हे तीनच नाहीत, या 3 बरोबर आम्ही एवढे होतो औरंगाबादचे, हे त्याला दाखवून द्यायचं आहे शासनाला. म्हणून हा प्रोग्राम 10 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला आहे. आणि यानंतर आभार प्रदर्शन विजय मगरे करतील असं. आपण सर्वजण जेवढे मान्यवर आहेत स्टेजवरती, त्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य दिलं. आदरणीय अनिलकुमारजी बस्ते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपले सुद्धा या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं, सर्व बी पॅन्थर्सच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच जैतापूर तसेच घुसूर या दूरच्या गावाहून आलेल्या या भीमसैनिकांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी बरीचशी नावं आहेत. आमचे अमोलजी दाभाडे आहेत, धम्मपाल वानखेडे आहेत, त्यानंतर दाभाडे साहेब आहेत, त्यानंतर राहुलजी साळवे आहेत, बनकर साहेब आहेत, बरीचशी ही ज्येष्ठ मंडळी, इंगळे साहेब आहेत. बरीचशी नावं मला माहीत नाही, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मी या ठिकाणी माफी मागतो. आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. आणि साहेबांना या ठिकाणी ज्यांना कोणा शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि पुढील कार्यक्रम आपला रीतसर याच ठिकाणी चालू राहील. मी अशी आपणा सर्वांना विनंती करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध.